मी प्रथम सर्व आपले महामानव ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिलं, आपल्याला आकार दिला, त्यांच्या कष्टामुळे आज आपण इकडे आहोत. त्या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. आजची आपली अत्यंत महत्त्वाची जी काय आकांक्षा होती ती फलद्रूप होते. युगप्रवर्त कार्बन निधी बँक ही आपण या ठिकाणी आजपासून सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी दाखल होतो आहोत आपण. तर त्यानिमित्तानं मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तुम्ही सगळेजण उपस्थित झालेला वेळ दिलेला आहे. आपण पुढच्या वेळेच्या अगोदरच आभार व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतो की अत्यंत कमी काळात आपल्याला निरोप पोहोचला आणि आपण आपला वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साधारणपणे आपण एक तासभराचा कार्यक्रम अपेक्षित ठेवलेला आहे. तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रथमतः अध्यक्ष राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे, त्यातच औचित्य साधून हा आपण उद्घाटनाचा कार्यक्रम अपेक्षित ठेवलेला आहे. तर भाऊ प्लीज खुर्चीवर बसा ना. भाऊ एक मिनिट, एक खुर्ची दादा, एक खुर्ची घेत आतमध्ये. तर आपण कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या औपचारिकपणे सर्वप्रथम फीत कापून मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करूयात. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे, त्यांना अभिवादन करूयात आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बसून आपला नेमका उद्देश आणि आपण नेमकं काय काम करणार आहोत त्याविषयी मार्गदर्शनपर असेल किंवा काही शुभेच्छापर, काही मनोगत एक दोन चार होती आणि अल्पोपर होऊन आपला कार्यक्रम संपलेला. इतका छोटा आणि साधा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे. घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे याच्यात कुठलंही औपचारिकता आपण ठेवणार नाही. तर या ठिकाणी आपले जे मुख्य उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आहेत ते उपस्थित झालेले आदरणीय डॉक्टर सुखदेव साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परिचित असलेले प्रतीक जाफर साहेब हे आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट आनंद चव्हाण साहेब आहेत आणि सर्व जी बाकीची टीम आहे ते सर्व संचालक या सगळ्या बँकेला पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज असलेले ही टीम आपली या ठिकाणी संचालक आहेत. त्या सर्वांचं आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम आपण फीत कापूयात आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करूयात. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो आणि आपण देखील सगळ्यांनी जर उभं राहिलो तर जागेवरच उभं राहावं, म्हणजे गोंधळ जास्त होणार नाही किंवा गर्दी होणार नाही. आणि फीत कापल्यानंतर फक्त आपण टाळ्या वाजवूयात आणि याला एक शुभेच्छा देऊयात. तर या ठिकाणी फीत कापून आपण या ठिकाणी ह्या बँकेचं उद्घाटन करतो आहोत. तिकडनं गेले तरी यानंतर आपण राजश्री शाहू महाराजांची जयंती असल्यामुळे त्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर दीपप्रज्वलन करून या ठिकाणी त्यांना अभिवादन करतोय. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. पुढे कापलं तर चालेल करूयात. या ठिकाणी आपण राजश्री शाहू महाराज यांनी तळातल्या माणसाला वर यावं, त्याला त्याची उन्नती व्हावी यासाठी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला आणि बाबासाहेबांना आणि एकूणच चळवळीला जे सहकार्य केलं ते आपणा सर्वांना परिचित आहे, मान्य आहे किंवा माहीत आहे. त्यांच्याप्रती आपण या ठिकाणी कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. एक फोटो ज्यांना शक्य असेल त्यांनी या. ठीक आहे. यानंतर आपण बरं ठीक आहे, चला. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारण्याचं स्थानांतरण व्हावं. या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाला आपण वेळ दिलेला आहे. सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत. या ठिकाणी आपण औपचारिकपणे खरं तर पावसाची शक्यता वाढवली, कारण वातावरण आता
आपण त्यांचं स्वागत करूया, मान्यवरांचं स्वागत करूया. या ठिकाणी प्रथमतः मोठं काम केलेलं आहे आणि आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बोधिसत्व सहकारी रुग्णालय ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या प्रयत्नानं चालतं आहे त्याचे ते सर्व मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी मी पाटील सरांना आणि आपले खोब्रागडे साहेब यांनी करावं असं त्यांना मी विनंती करतो. आपण स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काळातल्या माणसाला समजावं, त्याचबरोबर त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ही पुस्तिका देऊन त्यांनी या ठिकाणी स्वागत करत आहोत. याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आणखी एक मान्यवर आणि सातत्यानं सहकार्य करणारे प्रतीक जानराव साहेब CA आहेत. आपण सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब जानराव यांचे सुपुत्र अतिशय कर्तृत्ववान असं हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्या चळवळीला ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे ते आपल्याला नेहमी सहकार्य करणारे प्रतीक जानराव साहेब यांचं स्वागत या ठिकाणी ओहळ साहेब आणि आपले त्याचबरोबर आळसूळ सर यांनी करावं असं त्यांना मी विनंती करतो. पुढे येतात सर. सर्वजण आपण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी सन्मान करूया. याचबरोबर आपल्या या बँकेच्या मुख्य तज्ज्ञ सल्लागारपदी आपण या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन घेत आहोत आणि त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. याचबरोबर आपल्या या बँकेला आपण या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून ज्यांची आपण आपल्या सल्लागार मंडळावर किंवा कायदेशीर मंडळावर आपण नियुक्ती केलेली आहे आणि ज्यांचं नेहमी सहकार्य राहतं कायदेशीर स्वरूपामध्ये असे आनंद चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत राजूस्कर साहेब आणि त्याचबरोबर दिवार साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूया. याचबरोबर या ठिकाणी सिद्धार्थ बुद्ध विहाराचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. तर त्या ठिकाणी मी कोषाध्यक्षा धवणे मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. मी आपल्या विहाराच्या कोषाध्यक्षा धवणे मॅडमांना पुढं येऊन स्वागत स्वीकारण्याची विनंती करतो आणि त्यांचं स्वागत या बँकेच्या संचालिका बेंगळे मॅडम आणि ताई खोब्रागडे ताई या दोघांनी करावं असं त्यांना मी विनंती करतो. आपण सगळेजण त्याचबरोबर हो डॉक्टर संघमित्रा बेंगळे मॅडम डॉक्टर संघमित्रा खोब्रागडे मॅडम आणि बेंगळे मॅडम यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. हां हां याचबरोबर विहाराचे कार्याध्यक्ष हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा मी उल्लेख करतो. लोंढे साहेब यांचा देखील सन्मान करणं उचित होईल. तर मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी खोब्रागडे साहेबांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो. खरं तर आता सगळेच जण मान्यवर आपण आहात. त्याचबरोबर प्राध्यापक वंजारे साहेब आणि भीमराव खैरे साहेब यांना विनंती की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आम्रपाली बुद्ध विहाराचं आणि संपूर्ण त्या परिसरातील धानोरी परिसरातील सर्वांचंच नेहमी आपल्याला सहकार्य राहिलेलं आहे. पाटील सर आणि दोघांना विनंती करतो की पुढचे सर्व सन्मान आपण करावेत, म्हणजे मला प्रत्येक वेळेस थोडे होईल. या साहेब या ठिकाणी या. धन्यवाद. याचबरोबर आपल्या अर्थदीप म्हणजे खरं तर अर्थदीपच्या स्वप्नातून आम्हाला पण ही संकल्पना सुचली. हो हो सन्मान करा सर. या ठिकाणी नितनवरे साहेब देखील उपस्थित आहेत. हो हां या ठिकाणी भीमराव खैरे साहेबांचा सत्कार होतोय. नितनवरे साहेब पण उपस्थित आहेत. तर मी नितनवरे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन अर्थदीप पतसंस्था खडकी याचे संचालक आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करतो आहोत. जेतवनचं कोणी आलेलं आहे का? जेतवनकडून आलेत सर? या सर.
जे कोणते नाही आले वाटतं अच्छा झावरे साहेब आणि साळवे साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. तुमचं खूप खूप स्वागत साहेब. या जेतवन अर्बन निधी बँक तळेगाव दाभाडे यांचे जर कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती, मला अजून दिसत नाही आहे, बहुतेक ते ऑन द वे आहेत. या ठिकाणी विक्रांत भोसले देखील आहेत, आपलं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. विक्रांतजी या. यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. सगळ्यांचं स्वागत करणं आता शक्य नाही आहे. काही प्रातिनिधिक स्वागत आहेत, काही संस्थांचे, काही सहकार्यांचे. त्याबद्दल मी या ठिकाणी प्रथम सगळ्यांना एक असं आश्वासित करतो की आपण सर्वजण महत्त्वाच्या आहात, सर्वांचा सन्मान आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे स्वागतपर हे आपण कार्यक्रम घेतलेला आहे. यानंतर या संकल्पनेचा थोडासा एक आढावा आपल्यापुढं मी मांडेल आणि पुढे आपण मग कार्यक्रमाकडे जाऊयात. तर आपणा सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची चळवळ म्हणजे त्यांना वगळून आपण काहीच करू शकत नाही. आपलं दैनंदिन आयुष्य असेल किंवा एकूणच आपल्या सगळ्या कुठल्याही कार्यकृती असू देत, त्याच्यामध्ये बाबासाहेब वगळून आपण जर काही करायला गेलो तर आपल्याला काहीच करता येणार नाही. तर आपण नेहमी ऐकत असतो की बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक मोठा रोल आहे, जी बँकांची बँक म्हणून गणली जाते. की प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे त्याच्या माध्यमातून तो पुढे आलेला विचार आणि त्याच्यातून मग रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हे आपण 1 एप्रिलला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा काही वाचून ऐकून माहिती असतं. परंतु या ठिकाणी माहिती असण्यापेक्षा ते प्रॅक्टिकलमध्ये कसं आणता येईल हा त्यातला मुख्य प्रश्न होता आणि तो आम्हाला लक्षात आला. काही सहकार्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता जी काही बदलती पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण बघत आहोत की एक साधारणपणे आजपासून 30 ते 31 वर्षांपूर्वी या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा बदल झाला. एकदा 360 डिग्रीमध्ये तो बदल झालेला आपल्याला माहिती आहे आणि त्याचे परिणाम, त्याचे रिझल्ट्स आपण आज बघतो आहोत की अशा पद्धतीनं खाजगीकरण असेल किंवा जागतिकीकरण असेल आपल्या दैनंदिन आयुष्यावर आक्रमण करत आहे आणि त्याच्यामध्ये आपला रोल आपण आपला शोधतो आहोत किंवा अस्तित्व शोधतो आहोत. प्रत्येकजण म्हणजे इथे इंडिव्हिज्युअली तुम्ही असाल किंवा सार्वजनिक आयुष्यात असाल तर ह्या जागतिकीकरणाचा परिणामामधून कोणीही सुटू शकत नाही. हा एक प्रवाह आहे आणि त्या प्रवाहातून आपण बाहेर राहू शकत नाही. तर 30 वर्षापूर्वी हे बदल झाले आणि त्या 30 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. साधा एक उदाहरण आहे की 30 वर्षांपूर्वी ज्यावेळेस 91च्या अगोदर ज्यावेळेस आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी इन्स्टिट्यूट होत्या आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडं जॉब्स उपलब्ध होते किंवा तिथं संधी उपलब्ध होत्या आणि त्याच्यातून एक पिढी आपली मोठ्या स्वरूपामध्ये तिकडे स्टेबल झाली किंवा तिथे त्या रोजगाराच्या संधी घेऊन पुढे अपलिफ्ट झाली. परंतु 90च्या नंतर त्याचं प्रमाण हळूहळू इतकं कमी होत गेलं आणि आज आपण बघतोय की सगळ्या इन्स्टिट्यूट आता खाजगी होतात आहे. जवळजवळ काही पर्सेंटमध्ये आपण बघतोय की खाजगीकरणाचं फक्त म्हणजे अस्तित्व सरकारी अस्तित्व राहिलेलं आहे, नाही तर सगळ्या गोष्टी आता मोडकळीस आलेल्या आपल्याला दिसतात आहे. तर या ठिकाणी जेतवनचे देखील सर्व किंवा इतरही कुठल्या सेवा क्षेत्रातल्या असतील किंवा प्रोडक्शनच्या संदर्भातल्या असतील, जसं बोधिसत्व ही एक आपल्या पुढं एक चांगलं इन्स्टिट्यूट उभा राहत आहे. जेतवन अर्बन निधी बँक तळेगाव दाभाडेला सुरू झालेली आहे. त्याचबरोबर अर्थदीप महिला सहकारी बँक खडकीला सुरू आहे. बहुजन हिताय सहकारी बँक स्टेशनला आहे. या ज्या काही सगळ्या बँका आहेत किंवा आता नुकतीच अजून एक नागलोक अर्बन निधी बँक सांगवीला सुरू झालेली आहे. ह्या छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट असतील आणि आज आपण देखील त्याचाच एक प्रवासाचा भाग होतो आहोत. तर या सगळ्या इन्स्टिट्यूट एकमेकांशी संवादात कशा राहतील हाही आमचा प्रयत्न आहे आणि हे सगळेजण या बाबासाहेबांच्या विचाराशी सुसंगत असलेल्या लोकांशी आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढं जाऊन सगळं जे काही एक मोठं आव्हान आपल्या पुढं आहे त्याला सामोरं जाणं, म्हणजे रडत बसणं किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारे टीकाबंदी करत बसणं हे तरी आता सोडून द्यायला पाहिजे. सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यात घुसलं पाहिजे, त्याच्यात जाऊन
आपण आपलं अस्तित्व शोधलं पाहिजे. जर इतर करू शकतात तर आपण का नाही. पावसाला सुद्धा मला वाटतं माझं भाषण आवडते, त्यामुळे तो सुद्धा येतोय. तर मी जास्त पुढं न बोलता मुख्य उद्देश लक्षात आणून दिलाय. युगप्रवर्तक अर्बन निधी बँक आपल्या सेवेमध्ये सुरू होती आणि या निमित्तानं आपण उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही मान्यवर आता उपस्थित झाले, त्यांचं एकदा स्वागत करू आणि पुढे जाऊयात. तर ज्यांचं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सहकार्य राहिले आम्हाला ह्या सगळ्या उभारणीमध्ये, असे तळेगाव दाभाडेच्या जेतवन अर्बन निधीचे सहकारी या ठिकाणी पगारे साहेब आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. त्याचबरोबर जाधव साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम आपण त्यांचा सन्मान करून घेऊयात. मी परत एकदा खोब्रागडे साहेब असतील यांना विनंती करतो की आपण पगारे साहेबांचा सन्मान करावा. या सर, फास्ट घेऊयात, नाहीतर पाऊस जास्त आला तर आपल्याला थांबावं लागेल. या सर, याचबरोबर सगळेजण आपण टाळ्या वाजून यांना सन्मानित करूयात. त्याचबरोबर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या दिवार साहेब आणि यांना विनंती करतो, दिवार साहेब आणि राजूस्कर साहेब यांना विनंती की आपण जाधव साहेबांचा सन्मान करूयात. द्या. याचबरोबर आंबोरे सरांचं देखील या ठिकाणी आडसूळ साहेबांनी स्वागत करावं असं त्यांना विनंती. आंबोरे साहेब, सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात. छान, ठीक. आंबोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओळ साहेब या. यानंतर बिराडे साहेबांचा देखील सन्मान होतोय. मी खोब्रागडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. बिराडे साहेबांचा सन्मान करूयात. यानंतर महिला बचत सावित्री महिला बचत गटाच्या प्रतिभाताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान बेंगळे मॅडम आणि खोब्रागडे ताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. संघमित्रा खोब्रागडे डॉक्टर आणि याचबरोबर या ठिकाणी बेंगळे मॅडम. चुकून माझ्याकडून काही राहत असेल तर मला थोडं क्लिक करा. हो, कोणाचा सन्मान वगैरे राहत असेल तर तुम्ही सगळेजण समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवून मी पुढे जातो आहे. या ठिकाणी जी काही या कामामध्ये ज्यांचा अतिशय म्हणजे पहिला सहभाग मला ज्यांनी म्हणजे मी त्यांच्यापुढं संकल्पना मांडली आणि मला एका क्षणाचाही विलंब न करता म्हणले सर तुम्ही करताय ना, तर मी त्याच्यामध्ये माझा योगदान सगळ्या स्वरूपाचं द्यायला तयार आहे. जसं तो काही क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियाच्या माध्यमातून असे जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांची मी थोडक्यात या ठिकाणी ओळख किंवा नाव सांगेल. त्यांनी प्लीज उभा राहा आणि आपण समोरच्यांना माहिती देऊयात फक्त की जी काय आपली संचालकांची एक टीम आहे ती सगळ्यांना माहिती व्हावी या अर्थानं फक्त मी या ठिकाणी त्यांचं नाव अनाऊन्स करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांच्या पुढं प्रेझेंट व्हावं. या ठिकाणी पाटील सर आहेत, संतोष कैलास पाटील सर. या संचालक पदावर त्यांचं या ठिकाणी आपण नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर खोब्रागडे साहेब, राहुलदीप खोब्रागडे साहेब ही एक संचालक टीममधलं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर पलीकडं आनंद राजूस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर अजय दिवार साहेब सर या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत करतो. ज्ञानदेव अडसूळ साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील मला म्हणजे खूप माझ्या एका शब्दावर त्यांनी म्हणले हां ठीक आहे करूयात आपण. त्याचबरोबर नेहमीच आमचं सहकार्य बॅकबोन म्हणून आम्ही ओळ साहेब. याचबरोबर डॉक्टर संघमित्रा खोब्रागडे मॅडम ज्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य राहिलं आणि बेंगळे मॅडम या ठिकाणी आहेत. माझे दोन्ही सहकारी आहेत. त्याचबरोबर चव्हाण साहेब आहेत आणि तुमचं देखील मी स्वागत करतो. या टीममध्ये संचालकांच्या टीममध्ये आणखीन 2 नावं आहेत जे आपण ज्यांना नियमानुसार तज्ज्ञ सल्लागार म्हणून ज्यांचं नियुक्ती केली असे CA प्रतीक जानराव साहेब यांचं देखील स्वागत आहे आणि कायदेशीर सल्लागार म्हणून आनंद चव्हाण साहेब अशीही साधारण आणि मी स्वतः गंगाधर जावळे सर या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे. तर आपण ही टीम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे काही क्रायटेरिया असतो या सगळ्या याचा
त्या टीमला फक्त एका म्हणजे मी सहज आपली एक संकल्पना मांडली आणि याच्यामध्ये सहभागी होण्याला अजून काही नावं आहेत, पण थोडंसं असं आहे की त्याचा जो काही क्रायटेरिया असतो तो फुलफिल झाल्यामुळं त्यांना मला त्याच्यामध्ये घेता नाही आलं. सभासद म्हणून असतील किंवा इतर सहकार्य म्हणून त्यांचं नेहमीच आपल्याला पुढे योगदान राहणार आहे. हा जरी कार्यक्रम छोटा आहे आणि ही छोटं रोपटं आज आपण लावतो आहोत, याला मोठं कोणी एक व्यक्ती करणार नाही, आम्ही टीम करणार नाही, आम्ही माध्यम असणार आहोत. म्हणजे हे काम कुठलंही काम खरं तर आपण ज्यावेळेस बघतो ना तर कोणी एक माणूस करू शकत नसतो. मी त्या दहीहंडीचं उदाहरण देतो की दहीहंडीवर तुम्हाला हे आम्ही 11 लोक दिसू वरती, पण खाली माणसं असतात ना, त्यामुळं तर आहेत. म्हणजे ते तुम्ही आहात, इतर आहेत, अजून जुळणारे लोक आहेत आणि सगळ्यांचाच या ठिकाणी सहभाग असतो कुठल्याही स्वरूपातला. कुठलंही योगदान, कुणी वेळ देतं, कुणी कष्ट देतं, कुणी ज्ञान देतं, कुणी प्रॅक्टिकलमध्ये एखादी संकल्पना आणतं आणि पुढे जाता येतं. तर त्या अर्थानं हे सगळेजण महत्त्वाचे आहेत. आपण सगळेजण आजपासून मी असं त्याला म्हणतोय की हा युगप्रवर्तक जी बँकेचा संकल्पना आहे तो एक परिवार तयार करतो आहोत आपण वेगळा. या परिवारातला प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे, प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्या अर्थानं या परिवारात सगळ्यांचं परत एकदा स्वागत. काही प्रातिनिधिक फक्त आपण आता बुक घेऊयात, शुभेच्छा, आणि नंतर मग मुख्य मार्गदर्शनाकडे वळूयात. तर या ठिकाणी जेतवनच्या वतीनं कुणीतरी एकाने शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. जेतवन अर्बन निधी बँक तळेगाव दाभाडे या ठिकाणी मागच्या 3 वर्षापासून कार्यरत आहे. आपण ही संकल्पना मांडल्यानंतर पुढे जात असताना त्यांचं अत्यंत मोलांचं सहकार्य आम्हाला लागलेलं आहे. तर मी या ठिकाणी पगारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सर्वांना सप्रेम जय भीम. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. तर मित्र, आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहोत. तर आज जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने युग प्रवर्तक म्हणजे हा आज आपण सुरुवात करतोय, पण ही बाबासाहेबांनी आपल्याला युग प्रवर्तकामध्ये कन्वर्ट केलेली आहे. आणि या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण 19 जवळपास स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपल्याला झालीत, तरीही आपण या क्षेत्रामध्ये 1% आपण पाऊल टाकलेलं नाही आहे. आपल्या पुणे शहरामध्ये सिद्धार्थ सहकारी बँक होती, अशोक नागरी सहकारी बँक होती आणि ह्या बँकांच्या व्यतिरिक्त जवळपास त्यानंतर दुसरी बँक अजून सुरू झालेली नाही. परंतु असो काही हरकत नाही. ते आज जरी आपण या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात केलेली आहे, तर आज सरांनी सांगितलं की खाजगीकरण होतं आहे. खाजगीकरण असल्यामुळे तर आपल्या पुणे शहराच्या जवळपास ज्या खाजगी बँकांची जर कधी नावं तुम्ही चेक केली तर जवळपास वेगवेगळ्या प्रकारची 29 नावं आहेत. उदाहरण म्हणून जर कधी पाहिलं असेल तर जनता बँक, भगिनी बँक, अशा ज्या आहेत तर 29 प्रकारच्या बँका. आणि ह्या बँकांचं जे वर्चस्व आहे ते पूर्ण महाराष्ट्रावर या बँकांनी वर्चस्व निर्माण करून टाकलेलं आहे. आणि या वर्चस्वामुळे, या बँकांच्यामुळे, बँक असल्यामुळे काय झालं, आपण एका साईडचा फक्त विचार करतो की आपण आपला जो समाज आहे की आपण फक्त धम्माकडे वळत आहे. कुठलेही कार्यक्रम म्हटलं की धम्म म्हटलं की आपले त्रिचरण पंचशील किंवा आपल्या जे काही रुटीन आहे या प्रमाणात. परंतु या क्षेत्रामध्ये जाण्याचा योग हा आपला विचार म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की आपण या विचाराकडे गेलं पाहिजेच. तर मित्र, तर आपण सगळ्यांनी जर कधी या युग प्रवर्तकासाठी थोडा हातभार लावला तर मला असं निश्चित वाटतंय की आपण या खाजगीकरणाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर निश्चितच मात करू. आणि आपल्या या बँकेच्या वतीनं जे तरुण मुलं असतील, काही होतकरू असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील, तर त्याचं उदाहरण जर कधी पाहिलं तर आम्ही तळेगाव शहरामध्ये आज जवळपास 32 छोटे मोठे उद्योग, जे किराणा दुकानदार, भाजीपाला, कपडा दुकान, हॉटेल, असे जवळपास 32 दुकानदार आम्ही आज सुरू केलेले आहेत. त्याच पद्धतीने या एरियामध्ये सुद्धा असे दुकानदार किंवा सुशिक्षित रोजगारांना जर उपलब्ध होतील अशी मी खात्री बाळगतो. आणि सगळ्यांनी जर कधी आर्थिक नियोजनासाठी आज कलवड या गावामध्ये तळेगाव किंवा सांगवी अशा जर कधी पुण्याच्या आजूबाजूला तर कमीत कमी मी ते म्हणतो ना 10 ते 15 जर सुरू झाल्या तर मला असं वाटतं की आपण एक चांगली कोऑपरेटिव्ह बँक किंवा शेड्यूल बँकमध्ये आपण निर्माण करू शकतो अशी मला एवढी खात्री आहे. तर आपण सर्वांनी हा जो संकल्प केलेला आहे हा खूप चांगला आहे. या संकल्पनासाठी जंजाळे साहेब, पाटील साहेब किंवा त्यांच्या टीमला मी जेतवन अर्बन निधी बँकेच्या वतीनं शुभेच्छा देतोय. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय भीम. यानंतर मी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा व्यक्त करूया. हॅलो, जय भीम.
मी जैतून अर्बन निधी लिमिटेडचा अध्यक्ष आहे. तर या सुरू करायला आपल्याला फार सोपं असतं आणि सुरू केल्यानंतर त्यातले काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स फार कठीण असतात. आमची बँक सुरू करताना जवळजवळ आम्हाला 7 वर्षे झटावं लागलं. तसं जावळे साहेबांना आमचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे त्यांचं काम लवकर झालं. आणि युग प्रवर्तक खरोखरच नाव त्यांनी चांगल्या प्रकारचं शोधून काढलेलं आहे. युग हे 5000 वर्षांनी बदलत असतं. कदाचित त्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल 5000 वर्षांनी घडला असेल असं मला वाटतं. आता यामध्ये या बँकेचं मुख्य उदाहरण जर द्यायचं सांगितलं तर तुमचा हिशोब जो असेल तर खरोखरच सर हिशोब अगदी काटेकोरपणे ठेवा, नाहीतर तुमचं NDS फॉर्म 4 जो आहे तो जर चुकीचा केंद्र सरकारकडे गेला तर तुम्हाला ऑन दी स्पॉट ही बँक बंद करावी लागली आणि तुम्हाला तिथून पुढं काही व्यवहार करता येणार नाही. म्हणून हे व्यवहार जे आहेत ते अगदी काळजीपूर्वक करायला पाहिजेत. आणि नुसतं हे संचालक मंडळ आहे यांच्यावरच सामाजिक लोकांनी अवलंबून राहू नये, कारण यांचा पैसा गुंतलेला आहे ठीक आहे, परंतु तो पैसा कसा वसूल होईल याच्याकडे लक्ष न देता सामाजिक कामासाठी आपला पैसा कसा गुंतला जाईल. सर, ठेवी जर आली तर ती दुसऱ्या दिवशी कर्जाने गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि संचालक मंडळाला एक विनंती आहे की संचालक मंडळाने एकही पैसा त्याच्यातून कर्ज म्हणून घेता कामा नये. कारण संचालक मंडळात जर तुम्ही पैसा वाटप केला तर संचालक मंडळाला तिथल्या काय गोष्टी माहिती असतात आणि आजचा हप्ता उद्या भरू, परवा दिवशी भरू, महिना भरू, आणि एकदा असं लांबत गेला की दुसरा संचालक म्हणतो की काय तो भरीत नाही म्हणून मला काय कर्ज मिळायला उशीर आहे का, मी कर्ज घेतो आणि त्याच्यासारखाच वागेल. असं जर परिस्थिती निर्माण झाली तर तुमची बँक बंद व्हायला उशीर लागणार नाही. आमचं ज्यावेळेस उद्घाटन होतं सर त्यावेळेस 550 लोक जमलेले होते आणि त्यामध्ये त्याच वेळेस त्यांनी विचारलं की संचालक मंडळाला किती कर्ज मिळेल, तर मी म्हणलं एकही पैसा मी संचालक मंडळाला अध्यक्ष नात्याने देणार नाही. तसं जे कोणी अध्यक्ष असेल त्यांनी मात्र ही काळजीपूर्वक काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं मला वाटतं. तुम्हाला आणखीन नवीनच सुरू आहेत, तुम्हाला भरपूर अडचणी येणार आहेत. त्या अडचणीवरती मात कशी करायची हे जर आम्हाला योग्य वेळोवेळी विचारलं तर आम्ही त्याला सहकार्य करणार हे मात्र बांधून घेतलेलं आहे. कारण ज्यावेळेस जावळे सर आणि ते आमच्या बँकेत आले त्यावेळेस मात्र ओळख करून दिली की आम्हाला अशी कल्पना सुचली आहे, काय करता सर. आता माझा तर कल कुणाला मार्गदर्शन करायचा नसतो, पण त्यांनी गावाचं नाव सांगितलं. मी म्हणलं बीडचा आहे सर. बीडचा आहे म्हणल्यानंतर म्हणलं तर माझ्याजवळचाच निघाला सर हा. आता म्हणलं काय करायचं, नाव विचारलं, शिवाय त्याच्या पलीकडे चौकशी केली त्यांची, ते नातेवाईकच निघाले. अरे म्हणलं ह्या माणसाला आपली माणसं आहेत हे फसवून जमणार नाही. अतिशय काटेकोरपणे माहिती दिली आणि तिथून पुढे त्यांची वाटचाल सुरू झाली. पदोपदी त्यांना जी अडचण असेल त्यावेळेस रात्र म्हणू नका, दिवस म्हणू नका, ते मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर इथून पुढेही जर कधी कोणची अडचण आली तर आमच्या संचालक मंडळाला विचारत चला. आमचं संचालक मंडळ परिपूर्ण झालेलं आहे. आमच्या बँकेला 3-4 वर्ष झालेले आहेत, 4 ऑडिट झालेले आहेत आमचे, पण तसे 3.5 वर्ष झालेली. आमची बँक ही अतिशय काटेकोरपणे हिशोबाला चोख उत्तर देणारी आहे. आणि कुठलाही माणूस आला सर त्याला नाही म्हणायचं नाही, कर्जाला येवो गुंतवणुकीला येवो म्हणायचं नाही. आता आमच्याच प्रेरणेत दुसरी एक बँक तयार झालेली आहे, पण तिच्यामध्ये ठेवी स्वीकारायला ते नको म्हणतात. इथं तसं करू नका. जो येईल त्याची ठेवी स्वीकारा, कर्ज दुसऱ्या दिवशी कसं जाईल ते बघा. कर्ज वाटपाना फाईल एकाकडे चेकिंगला द्या, त्यातला तो तज्ज्ञ असला पाहिजे आणि त्याची माहिती आपले CA साहेब आहेत, CS नेमला असेल तुम्ही, त्यांच्याकडे विचारा वारंवार. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आपल्याला मुख्य 2 गोष्टी पार पाडाव्या लागतील आणि चांगले संबंध CS कडे आणि CA कडे, हे 2च महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या बँक पुढे नेणाऱ्या असतात. कारण CA ने जर क्युरी काढली तर तिची नाकी नऊ येते आणि CS ने जर वाईट मार्गदर्शन केलं तर आपण त्या मार्गाने जातो आणि आपली नाकी नऊ येते मिटवता. म्हणून ह्या 2 गोष्टी मात्र जावळे साहेब लक्षात ठेवा, संचालक मंडळांच्या लक्षात ठेवा आणि त्यांच्याशी सलोख्याचे संबंध आणि खरी माहिती त्यांना द्या. खरी माहिती दिली तर त्यांनाही अडचण येणार नाही. खोटी माहिती दिली तर ते बिचारे अडकत असतात, कारण त्यांनाही पुढं काय करावं लागतं, उत्तरं द्यावं लागत असतात.
त्यांनाही हिशोब द्यावा लागत असतो, त्यांना इन्कम टॅक्सला पाठवावा लागतो. सगळ्या काही गोष्टी त्यांच्यावर अवलंबून असतात, आपल्यावरती अवलंबून असतात. म्हणून ह्या बँकेला माझ्या शुभेच्छा आहेत. याचं वटवृक्ष हो, ही त्वरित वाढो आणि लोकांचे कामं सामाजिकरित्या करो. मी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद साहेब. खरंच जेतवनचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लागलं. मुळात काय होतं की माझा स्वतःचा वैयक्तिक इकॉनॉमिक्समध्ये मी ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट आणि PhD पर्यंत गेलो आहे. माझा वैयक्तिक अभ्यास इकॉनॉमिक्सचा चांगला आहे. माझं असं म्हणजे गर्वानं नाही सांगणं, पण मला माहिती आहे की इकॉनॉमिक्समध्ये काय करावं लागतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागतं. पण ते माझं थेरॉटिकल नॉलेज आहे. मला बँकिंग क्षेत्रातल्या बाबतीमध्ये थेरॉटिकल सगळं माहिती होतं, पण प्रॅक्टिकली कसं चालेल हा मुद्दा महत्त्वाचा होता. आणि मग कोणीच आपल्याला एंट्री देत नव्हतं. मी 2-3 म्हणजे अशा वेगळ्या बँकांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, जास्त एंटरटेन नाही केलं. मी असा माणूस आहे की ज्या एका बँकेत जाण्यासाठी 2 तास बसलो होतो, पण मी 2 तास बसलो तरी दुसऱ्या तासाला त्यांनी मला घेतलं आणि मला बऱ्यापैकी माहिती दिली. पण नंतर लक्षात आलं की असं नाही होत आहे, आपण अजून काहीतरी वेगळे मार्ग शोधूयात. सरांच्या बँकेची माहिती झाली आणि तिकडे गेलोत. त्यांनी म्हणलं, आता जसं सांगितलं की सांगणार नाही, पण मी पण इतका चिकाट होतो की कुठल्या ना कुठल्या मार्गानं ह्यांच्याकडे जाणार आणि यांची माहिती घेणारच. तर स्वभाव हा आपला आहे की एकदा ठरवलं की करायचं. आणि सर तुम्हाला मी शब्द देतो, ही बँक बंद नाही पडणार जोपर्यंत जावळे सर जिवंत आहे. त्यामुळं हे बंद हा शब्द म्हणजे मी कुठलंही काम करत असताना पहिल्यांदा ते बंद कशानं पडतं त्याचा अभ्यास करतो आणि सुरू कशानं व्हायचं ते तर सगळ्यांनाच माहीत असतं. त्यामुळं मी कुठल्याही आजपर्यंत ज्या कुठल्या इन्स्टिट्यूट असतील किंवा काही काम करतो मी छोटं मोठं वैयक्तिक आयुष्यात असेल किंवा सार्वजनिक आयुष्यात, तिथं कसं काम करायचं हे माझ्या बाकीच्या लोकांना मी न शब्द सांगता माहिती आहे की हा माणूस काय करू शकतो. तर तुमचं नेहमीच सहकार्य आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शब्द देतो की सगळ्या गोष्टी अतिशय काटेकोर होतील कारण बाबासाहेबांचे विचार डोक्यात आहेत. मी हे सगळं आत्मविश्वासाने याच्यासाठी सांगू शकतो की पूर्ण क्लॅरिटी आहे. असं म्हणजे कुठे काय गडबड करायची नाहीच आहे, गडबड करण्यासाठी नाही चाललेलं हे. म्हणजे हे आश्वासन एकदा स्पष्ट करतो की काहीतरी कमवायचं नाही आहे, उभा करायचं आहे, निर्माण करायचं आहे. कमवायला काय आता भरपूर आहे वैयक्तिक आयुष्यात. आमचे सगळे संचालक अतिशय स्टेबल आहेत. निवडतानाच त्याचा पहिला क्रायटेरिया तो घेतला आहे की त्यांना कुठे काहीतरी मिळवायचं नाही आहे, त्यांना काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी उभा करायचं आहे, नव्यानं निर्माण करायचं आहे. त्यामुळे ही सगळी टीम ती आहे, त्या भावनेनं जोडली गेलेली आहे. तर त्या अर्थानं मला तुम्हाला विश्वास द्यावा असं वाटतो. यानंतर अर्थदीपचे या ठिकाणी नितनवरे साहेब आहेत. त्यांना एक विनंती आहे की आपण देखील शुभेच्छाच्या या ठिकाणी भावना व्यक्त कराव्यात. सर्वांना जय भीम. खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये आमची माणसं काम करू लागली एक आनंदाची बाब आहे. आणि खरं यापूर्वी सुरू झालं पाहिजे होतं. मी सामाजिक जीवनामध्ये साधारणपणे नोकरीला लागलो त्यापासून आहे, प्रबोधन करतो आहे, लोकांना एकत्र करतो आहे. परंतु त्या महत्त्वाच्या गरजा आहेत, आर्थिक गरज ही आमचे अजून आपल्याला भागवता आलेलं नाही. आम्ही काही लोक आता ज्यांनी नाव घेतलं सरांनी, तर ही लोक याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत. आमचे मार्गदर्शक सुखदेव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केलेलं आहे. जसं आता म्हटले सर की ठेवी आल्यानंतर ती लगेच गेली पाहिजे, ह्या मताचा मी सुद्धा आहे. नाहीतर ते तोटा असतो साधारणपणे. तर म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की ज्या ठेवी येतील त्या ठेवी दुसऱ्या दिवशी कर्जामध्ये रूपांतरित झाल्या पाहिजे. आणि यासाठी संपर्क गरजेचा आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. केवळ सामाजिक काम करू म्हणजे आमच्या लोकांसाठी तर आपण काम करतोच आहोत, परंतु जो बहुजन समाज आहे 85% ज्याला म्हटलं जातं, त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे काम करायचं आहे. त्यांनाही आपलं करायचं आहे, त्यांनाही कर्ज द्यायचं आहे आणि कर्ज देताना ते वसूल होईल अशा प्रकारे द्यायचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या ज्या नवीन उपक्रम आहे, नवीन आहे, आम्हाला त्याच्यामध्ये माहीत नाही. मी असं एक थोडंसं सांगतो. साहेबांना माझा मला एकदा भेटला होता तो, तर मला एक दिवशी अशी चर्चा करत असताना तो म्हटला की तुमचा तोटा होऊ नये म्हणून काय करावं लागेल हे मी सांगू शकतो. त्याचं कारण आहे की तो आहे गोखले इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आणि गोखलेमध्ये हे शिकवलं जातं की संस्था कशी चालवावी, का त्याच्यामध्ये काय काय पॉईंट आहेत. अगदी छोटा व्यवसायसुद्धा ते लोक सेटल करून देतात. तर हे अशा प्रकारे जर मार्गदर्शन आपल्याकडून मिळालं कोणाकडून तर हे जो उपक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे चालेल. संचालकांनी कधीही धीर सोडायचा नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट
की तोटा झाला आहे आता ह्या पुढचं कसं होईल वगैरे काय, तसं काही नाही. होत असतं ते, पुढं पाठीमागं होत असतं. संचालकांचे सर्वांचे अभिनंदन आणि या उपक्रमाला अर्थदीप महिला पतसंस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी आंबोरे सर, आंबोरे सरांना विनंती की आपण 2 मिनिटात आपलं शुभेच्छा व्यक्त करूयात. ऊन वाढत चालले ना, आपण सगळ्यांच्या काळजी घेऊया. सर्वांना जय भीम. मी तळेगाव दाभाडे येथून जेतवन अर्बन निधी बँकेच्या माध्यमातून काम करत असताना मी एक संचालक यापदी आहे. जेव्हा आम्हाला काल निमंत्रण आलं, म्हणजे मला सरांनी सांगितलं की आपल्याला युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेकडे आपल्याला जायचं आहे आणि आज त्यांचा उद्घाटन सोहळा आहे. इतकं बरं वाटलं. खरं म्हणजे आपला समाज जो आहे तर तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जवळजवळ नाहीच आहे. खरं म्हणजे आपण नोकऱ्या शोधण्यामध्येच पुढे चाललो आहोत आणि नोकऱ्या तर तुम्हाला माहीत आहे की आज परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर 10-12 वर्ष झालीत नोकऱ्या मिळत नाहीत. मग आपला जो तरुण वर्ग आहे तो इकडे तिकडे कुठेतरी भटकताना दिसतोय. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ह्या तरुण वर्गांना काम मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि ही जी संकल्पना आहे आणि खरं म्हणजे आज हे जे संचालक मंडळ आहे किंवा आम्ही जे काम करतोय, आज आम्ही सगळ्यांनी ज्या याच्यातून काम केलेले, ज्या संघर्षातून काम केलेले, कारण आपण तळागाळातून आलेले आपण आहोत आणि आज आपण चांगल्या सुस्थितीमध्ये जगतोय. हे बाबासाहेबाचं आपल्याला मिळालेलं देणं आहे आणि म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. ही भावना ह्या सगळ्या संचालक मंडळामध्ये, म्हणजे जसे आमच्या संचालक मंडळामध्ये आहे तशीच ह्या संचालक मंडळामध्ये असल्यामुळं म्हणूनच ही सगळी बँक आज उभी राहिलेली आहे. मला वाटते की सगळं हे होत असताना आपण आता काहीतरी समाजाचं देणं लागतो. आता जे कमवायचं होतं ते कमवलं आहे, पण आता आपण देण्याची भावना जी आहे ना, आणि आता हा जो तरुण वर्ग आहे, पुढची पिढी आहे, या पिढीला जगवणं, या पिढीला कामगार देणं किंवा या पुढच्या पिढीला काहीतरी आपण रोजगार देणं, आणि हे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आता आपण जर नसू तर आपल्याला पुढच्या पिढीला जगवणं हे आपल्यासाठी फार त्रासदायक होणार आहे. आणि म्हणूनच आपण आता या क्षेत्रामध्ये काम करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही ही जेतवन अर्बन निधीचे जे काही सहकारी मंडळ आहोत, तर याच्यामध्ये मग तो रिक्षावाला असेल, भाजी विक्रेता असेल किंवा कुठेतरी संध्याकाळी जे टपरी वगैरे टाकतात तिथे काम करणारा वर्ग असेल, तर या लोकांना जी काही गरज लागते, यांची गरज भागवण्यासाठी यांना पहिल्यांदा आपल्या क्षेत्रामध्ये आणणं, म्हणजे त्यांचं खातं उघडणं, त्यांचे रोजचे जे डेली काही कलेक्शन असतील ते गोळा करणं आणि मग त्यांना त्याच्या माध्यमातून थोडंसं काही कर्ज देणं आणि त्यांच्या गरजा भागवणं, ह्या छोटे छोटे जरी कार्यक्रम या माध्यमातून झाले, आणि ते नक्की करतील, कारण आता हे जे जावळे साहेब असतील किंवा इतर त्यांचं संचालक मंडळ असेल, तर हे सगळं त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी आता या क्षेत्रामध्ये उडी घेताना हे त्यांनी सगळ्या प्राथमिक बाजू ज्या आहेत किंवा सगळ्या गरजा त्यांनी पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत. आणि म्हणूनच मी सर तुम्हाला, तुमच्या संचालक मंडळाला आणि युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेला मी आमच्या बँकेच्या तर्फे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमचं ही जी बँक आहे तर ही मर्यादित न राहता तिच्या शाखा निर्माण व्हाव्यात आणि तिचं मोठ्या बँकेमध्ये रूपांतर व्हावं, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. या ठिकाणी चव्हाण साहेब, आम्रपाली बुद्धविहाराचे संजय चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर सगळी टीम आलेली, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करूयात प्रातिनिधिक स्वरूपात. चव्हाण साहेबांना विनंती की आपण पुढे या. सर्वांचा सन्मान या ठिकाणी मानून आपण त्याचा स्वीकार करूयात. सिद्धार्थ बुद्धविहाराचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करेल. आहेत सिद्धार्थ? नाही, ठीक आहे. विहाराच्या वतीनं घेतलेलाच आहे सन्मान, पण मला वाटलं तर या ठिकाणी आपण पाटील सर आणि खोब्रागडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी चव्हाण साहेबाचा सन्मान करूयात. आपण टाळ्या वाजवून त्यांना. यानंतर सिद्धार्थ बुद्धविहाराच्या वतीने 1-2 मिनिटाच्या शुभेच्छा कोणी देईल? मला वाटतं लोंढे साहेब, आपण 2 मिनिटाच्या शुभेच्छा द्याव्यात विहाराचं प्रतिनिधी म्हणून. सर्वांना सप्रेम जय भीम.
सर्व राष्ट्रीय पुरुष व राष्ट्रीय महामाता यांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे ज्यांची आज जयंती आहे शाहू महाराज यांना अभिवादन करून, आज या ठिकाणी युग प्रवर्तक अर्बन बँक ही ओपन केलेली आहे. ही शाखेचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही फार पूर्वी होणारी गोष्ट व्हायला पाहिजे होती, पण ती काही झाली नाही. आमच्या विहाराचे सर्वे आदरणीय जावळे सर, धनराज जावळे सर यांनी अतिशय कष्ट, अतिशय अभ्यासवृत्तीतनं सर्व समाजाचा विचार करून त्यांनी हे जे संचालक मंडळ जे निर्माण केलं आहे हे खरोखर अतिशय चांगलं काम करतात. आणि जावळे सर जे आहे हे खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ते कुठल्याही कामात करायचं असेल ते अभ्यासपूर्ण पहिला त्याचा अभ्यास करतात आणि त्यानंतर त्यामधून ते निर्माण करतात. त्याच पद्धतीनं हे आज झालेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही, लोक बसलेले आहेत. मी जावळे सरांना विनंती करतो की जेणेकरून आपले शेअर्स कसे जास्त निर्माण होतील. आणि संचालक मंडळाला माझी नम्र विनंती आहे, प्रत्येक संचालकाने कमीत कमी 2 ते 3 लाख त्याच्यामध्ये बँकेत गुंतवावेत आणि त्याने करून आपल्या बँकेला प्रोत्साहन मिळेल. आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना देखील मी विनंती करतो की आपण ताबडतोब म्हणजे शक्य लवकर होईल तेवढ्यात या बँकेचं इथं खातं खोलावं. आणि संचालक मंडळ आणखीन एक मी दुसरी विनंती करतो, आपल्या विभागामध्ये भरपूर दुकानं आहेत, भाजीपाल्याची दुकानं आहेत, किराणा मालाची दुकानं आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, अशा ठिकाणी जाऊन आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या बँकेला जास्तीत जास्त कसे कस्टमर मिळतील ह्याची आपण सर्वांनी दखल घ्यावा. आणि जास्त न बोलता खऱ्या अर्थानं साहेब आपण जे हे काम केलेले ह्या तिथे स्तुत्यनीय आहे. मी तुमचं संचालक मंडळाचं पाटील सरांचं आलेल्या सर्वच लोकांचं मी जास्त न बोलता आभार मानून इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. आता माझ्याकडं म्हणजे डायरेक्ट मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यासाठी वेळ आहे. तत्पूर्वी फक्त आज ज्यांची जयंती आहे अशा शाहू महाराजांविषयी आता उल्लेख झाला, आपण त्यांची जयंती साजरी करतोय. शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा बाबासाहेब असतील, ह्या सर्व युगपुरुषांना आदर्श मानून युगप्रवर्तक हे आपण नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे. ह्या माणसांची, ह्या महामानवांची जी आर्थिक नीती होती त्या कालखंडातली ती आपण नीट समजून घेतली तर ते कोणत्या दिशेनं अर्थकारण घेऊन जाऊ इच्छित होते ते आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यात आपला प्रॅक्टिकल रोल द्यावा लागेल. त्याचा हा एक भाग आहे. म्हणजे शाहू महाराजांचा आज जयंती आहे. आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांनी एक छोटंसं हॉटेल गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला दिलं, तर ती अर्थकारणाची मुहूर्तमेढ आहे की तळातल्या माणसाला उद्योग करायला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. आपण ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट ऐकतोय. 100 वर्षानंतर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. महात्मा फुले ते होते ज्यांना आपण फक्त शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल किंवा त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम पाहतो, पण ते एक उत्तम प्रकारचे अर्थतज्ञ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम व्यावसायिक होते. हे आपल्याला गोष्ट माहीत नसते. खडकवासला धरण असेल, आपलं येरवड्याचं या ठिकाणचं ते ब्रिज असेल किंवा येरवड्याचा हे जे आहे जेलची मुख्य जी इमारत आहे ते त्यांनीच बांधलेले. कात्रजचा बोगदा त्यांनीच बांधलेला. अनेक रस्ते मराठवाड्यापर्यंत त्यांच्या कंपनीचं, पुन्हा इंडस्ट्रियल कमर्शियल इंडस्ट्री म्हणून त्यांची एक कंपनी होती आणि त्या कंपनीच्या अंतर्गत ते काम करत होते. आणि जे आपण त्यांचं एक उद्धृत करतो की विद्येविना मती गेली, त्याच्यामध्ये वित्ताविना शूद्र खचले असं जे म्हटले, ते वित्त काय आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करावा लागेल. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर थेरॉटिकली सगळ्याला माहिती आहेत, आपण प्रॅक्टिकल उतरत आहोत, सगळेजण पुढे जातो आहोत. ह्या सगळ्यांना आपल्याला या अंगानं पुढे घेऊन जाऊन आपल्याला उभं करावं लागेल एक सिस्टीम, एक सपोर्टिव्ह सिस्टीम. हे काही असं भावनिक होऊन सामाजिक वगैरे करून असं नाही होणार आहे. तर त्याला तितकंच क्वालिटी मेंटेन करावी लागेल, तितकीच त्याला प्रोफेशनलिझम त्याच्यामध्ये ठेवावा लागेल आणि तुम्हाला जगाशी जोडावं लागेल. हे म्हणजे केवळ एवढं कलवड, केवळ एवढं पुन्हा असा न विचार करता, मी ज्यावेळेस विचार करतोय त्यावेळेस मी जगातल्या बँकिंगचा विचार करतोय. म्हणजे केवळ इथला नाही बघत आहे मी की जगामध्ये बँकिंग सिस्टीम कशी आहे.
जपानची बँकिंग सिस्टीम कशी आहे, अमेरिकेची बँकिंग सिस्टीम कशी आहे, भारताची बँकिंग सिस्टीम कशी आहे, त्याच्यामध्ये कुठले आपल्याला अडथळे येतात आणि त्या अडथळ्यामध्ये आम्ही कुठे आहोत, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला पुढे जावं लागेल. तर सॅच्युरेशन नाही, आपण ब्रॉड माइंडेडली जाऊयात. अजून एक उल्लेख झाला, बाबासाहेब म्हणजे काय, म्हणजे आंबेडकरवादी म्हणजे काय, तथाकथित बौद्ध हा आपला क्रायटेरिया नाही. मी आंबेडकरवादी त्याला मानतो जो बाबासाहेबांच्या विचाराने चालतो. केवळ जय भीम करतो म्हणून त्याला आंबेडकरवादी मानत नाही. ही इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठली इन्स्टिट्यूट असेल त्याच्यामध्ये तो आंबेडकरवादी असतो जो समता पाळतो, जो करुणा त्याच्याकडं आहे, जो शेवटच्या माणसाचा विचार करतो, जो सन्मानानं आणि स्वाभिमानानं राहतो, तो माणूस आंबेडकरवादी. केवळ मी जय भीम आहे किंवा सर्टिफिकेटवर सो कॉल SCचा कुठली तरी कॅटेगरी आहे किंवा त्याच्यामध्ये मी पुन्हा बौद्ध आहे, माझ्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून त्याला आपण आंबेडकरवादी मानत नाही आहोत. असे माझे अनेक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत जे आंबेडकरीवादी विचाराने माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ते सो कॉल कास्टच्या वेगळे असतील आणि आम्ही कधी विचारत पण नाही की मला कधी तर मी फसलेलो आहे. त्यावर तू शेवटच्या 2 शुभेच्छाकडे जाऊयात किंवा मार्गदर्शनाकडं. आपल्या आंबेडकरवादी विचाराचा एक अभिमान ज्यांच्याकडे बघून वाटतो, तर मला तरी वैयक्तिक वाटतं की त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांचं विजन पाहिल्यानंतर असे CA प्रतीक जानराव साहेब आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांना विनंती करतो की आता तुम्ही आमच्या सगळ्यांचं ऐकलेलं आहे, आपण आपलं ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध तसेच आपल्या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. सर्वांना आवाज आहे व्यवस्थित? राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. जसं आत्तापर्यंत सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की म्हणजे मला तेवढं फॉर्मली स्पीच देता येत नाही, काय नाही. मी तुमच्याशी सगळ्यांशी कॅज्युअली बोलतो. समजायचं त्यांनी समजून घ्या, नाही समजले त्यांनी पर्सनली विचारा, ठीक आहे. बेसिकली असं असतं की आपण म्हणतो की रोजगार नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या संपल्यात. तर माझं असं म्हणणं आहे की नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे बना. कुठलाही व्यवसाय हा छोटा मोठा किंवा बलाढ्य नसतो. प्रत्येक व्यवसाय हा नफा देण्यासाठीच असतो. फक्त तुम्ही व्यवसाय करणं आणि तुमची चिकाटी या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या जर 2 गोष्टी तुमच्यासोबत असतील तर प्रत्येक समाज हा तुमच्या पाठीशी उभा असतो. कुठलीही जात, कुठलाही धर्म त्याच्या आड येत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मी शेड्यूल कास्टचा आहे आणि मला ह्याचं बॅकिंग मिळावं, मला ह्याच्यामध्ये रिझर्वेशन मिळावं तरच मी पुढे जाईन. ह्या कुबड्या आत्ता सोडून स्वतःचं कॅलिबर ओळखा, त्याचं पोटेन्शियल लावा आणि त्या स्पीडने तुम्ही पुढे जा की लोकांनी तुमच्याकडे बघून म्हणलं पाहिजे की आम्हाला ह्यांच्यापैकी एक बनायचं आहे, ना की ह्यांच्यासारखं एक. नसेल समजलं, मलाही नाही समजलं, ठीक आहे. सो बेसिकली माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं जे इकॉनॉमिक्स आहे ते 4 टप्प्यांमध्ये भागलं आहे. त्या दिवशी जावळे सर आपल्या ऑफिसवर आले होते, खोबरागडे सरही आले होते, त्यांना मी विभागून दाखवलं होतं. आपल्या टोटल पॉप्युलेशनपैकी मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहे हे फक्त आणि फक्त नोकरी ह्या विषयावर कॉन्सन्ट्रेटेड आहे. जर आपल्याकडे एवढं मोठं पॉप्युलेशन हे नोकरी शोधतंय तर तुम्ही नोकरी निर्माण करा. लोक आपल्याकडे आहेत, असं नाही आहे की आपल्याकडे मॅनपॉवर नाही आहे. मॅनपॉवर आहे, तुम्ही फक्त सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला आपोआप मनुष्यबळ लाभलं जातं. फक्त तुम्ही त्याच्यामधले क्वालिफिकेशन्स पहा, स्वतःचे रूल्स रेग्युलेशन्स, काही स्टॅट्युटरी कंप्लायन्स असतात ते व्यवस्थित पूर्ण करा. तुम्हाला यश हे नक्की लाभेल. त्याच पद्धतीने मी आपल्या जावळे सरांना व तसेच पूर्ण संचालक मंडळाला आपल्या ज्या नवीन निधी अर्बन कंपनीची स्थापना झालेली आहे त्या स्थापनेच्या संदर्भात त्यांना शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर वर्षभरात ह्या आपल्या बँकेच्या जास्तीत जास्त शाखा या पुण्यात विस्तारित व्हाव्यात आणि लवकरात लवकर ह्यांनी या बँकेचं स्वरूप हे साध्या म्हणजे नॉर्मल बँकेतून सुरुवात केलेली ह्याला मल्टी शेड्यूल बँकेमध्ये कसं यांना कन्वर्ट करून मोठ्यात मोठी बँक होऊन जे आपण नावं ऐकतो बाजारामध्ये की चला एक भगिनी निवेदिता बँक आहे, कॉस्मॉस बँक आहे, त्या दर्जाची बँकेला सरांना जाण्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपलं मार्गदर्शन आणि आपलं सहकार्य सातत्यानं राहिलं तर तेच स्वप्न घेऊन आपण पुढे जात आहोत. कदाचित आमचं आयुष्य नसेल पण पुढच्या पिढीनं ते करावं, ते स्वप्न पुढं घेऊन जावं. आणि जे सांगितलं आहे की आपल्याला म्हणजे
जगामध्ये आपल्याला जायचं तर रिझर्वेशनच्या कोबड्या घेऊन नाही जायचं, आता ते सोडून देऊयात आपण. तर आपली ओळख जी आहे म्हणजे बाबासाहेबांना जागतिक ओळख आहे, तर आपलीसुद्धा त्या लेवलची ओळख उभा राहिली पाहिजे आपल्या कामातून. तर त्या अर्थानं तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्यात त्या नक्कीच सगळ्यांना समजल्या असतील. पाठीमागं फणसे साहेब बसून घेऊयात, नाही तर जागा आहे, या पुढे प्लीज. दादा तुम्ही पण या पुढे बसायला. हां. आणि यानंतर आपल्या बँकेचे कायदेशीर सल्लागार आनंद चव्हाण साहेब यांना 2 मिनिटाच्या शुभेच्छा देण्याची विनंती करतो. या ठिकाणी समग्र समतेच्या क्रांतीच्या दूतांना या ठिकाणी अभिवादन करतो. या ठिकाणी कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु आज या धानोरी आणि लोहगाव परिसरामध्ये कलवड वस्ती या ठिकाणी युगप्रवर्तक अर्बन बँक या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. आणि खरोखरच अतिशय अभिमानाची आणि या ठिकाणी एक ऐतिहासिक आपण प्रसंगाचे साक्षीदार आहोत. आपण जर पाहिलं तर या पुणे शहरामध्ये या परिसरामध्ये अनेक बँका आहेत आणि त्या येथील प्रस्थापितांच्या बँका आहेत. पण आज खरोखर आपल्या हक्काची बँक, आपलं स्लोगन पण तोच आहे, आपली हक्काची बँक युगप्रवर्तक या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि खरोखर हा आपल्या सर्वांना एक संधी आहे. आपण या बँकेशी अतिशय आपली बँक म्हणून या ठिकाणी त्याचं नातं जुळवून घ्यायचं आहे. आणि लवकरात लवकर आत्ता सर्वांनी सांगितलं या ठिकाणी की या बँकेचे मल्टीनॅशनल कशी होईल आणि या बँकेचे इतर शाखा कशा ओपन होईल या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे आणि अतिशय त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. आपण जर पाहिलं तर शाहू महाराजांचं जे आर्थिक धोरण होतं त्यांचंही याचप्रमाणे म्हणजे बहुजन समाजाला त्याचे कसं उपयोग होईल या दृष्टीने त्यांची संपूर्ण आर्थिक नीती होती. आणि त्याच उद्देशाने आज या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हे चालू केलेले आहे. तर खरोखरच या ठिकाणी आपण सर्वांना या बँकेचा नक्कीच लाभ होईल. आणि या ठिकाणी मी संचालक मंडळावरती आहे, त्याचप्रमाणे सर्व संचालकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जर आपल्या बँकेची जे काय सोयीसुविधा आहेत म्हणजे जे आपण आपले जे ग्राहक जोडणारे आहेत या सर्वांना आपण चांगली त्यांना सुविधा दिली तर नक्कीच आपल्या या बँकेचं मोठ्या बँकेमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. आणि मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपण माझ्या चव्हाण कुटुंबातर्फे पुणे बार असोसिएशन ॲडव्होकेट संघटनेच्या वतीने आणि आम्रपाली बुद्धविहार तसेच तमाम धानोरी वासियांच्या वतीने मी या ठिकाणी या बँकेला हार्दिक असे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम. आपलं नेहमीच कायदेशीर सल्लागार म्हणून आपलं सहकार्य नेहमीच राहिलेलं आहे. आता आपण मुख्य जे मार्गदर्शन आहे ते त्याकडे वळतो आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे डॉक्टर सुखदेव साहेब त्यांचा संपूर्ण परिचय मला आता सांगण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. सर रिझर्व्ह बँकेमध्ये कार्यरत होते, नाबार्डमध्ये कार्यरत होते आणि सर्वोच्च पदावर होते, म्हणजे नुसते कार्यरत नव्हते तर सर्वोच्च पदावर होते. नाबार्डचे ते सर्वोच्च अधिकारी म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात होता. बँकिंग क्षेत्रातलं एक मोठं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर सर वेगवेगळ्या माध्यमातून चळवळीला पुढं घेऊन जाण्यासाठी इकॉनॉमिकली स्टेबिलिटी आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे आत्ता कार्यरत असलेलं बोधिसत्व सहकारी रुग्णालय ज्याच्यामध्ये साहेबांचा खूप मोठा रोल आहे, नव्हे तर तेच याचा बॅकबोन आहेत असं आपण म्हणूयात. आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे जातो आहोत. तर मी वेळ न घेता आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबाजी फुले यांच्या स्मृतीस आणि विचारांना अभिवादन करून आज थोर समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या दिनी त्यांना अभिवादन करून आज युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लिमिटेड या बँकेचा उद्घाटन समारोह इथे आयोजित केलेला आहे. आज जयंतीच्या दिवसापासून एक समाज सुधारकांचे विचार आणि ते आर्थिक क्षेत्रामध्ये
एक जनसामान्यासाठी किंवा समाज सुधारण्यासाठी ची सुरुवात आपण आज करतोय. खरोखरच एक महत्त्वाचा टप्पा सुद्धा इथे सुरुवात करतोय. आणि आजच्या या समारंभासाठी उपस्थित युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक जावळेजी, मिस्टर पाटील, संचालक मंडळ, त्याचबरोबर उपस्थित माझे मित्र वाघमारेजी, नितनवरेजी, बंधू आणि भगिनींनो, मी जवळपास बँकिंग क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम केलं. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर सुद्धा. मी भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून जॉईन झालो आहे आणि एक चीफ जनरल मॅनेजर म्हणतात किंवा रिजनल डायरेक्टर म्हणतात, ह्या पदावरून निवृत्त झालो आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा मी अध्यक्ष होतो आहे, की जी बँक 111-115 वर्ष झाली आणि ज्या बँकेचे अध्यक्षपद वसंतदादा पाटील यासारख्या मुख्यमंत्र्यांनी गाजवलेलं होतं. त्याच पदावरून मी निवृत्त झालो, मी तो पदभार सांभाळला. आम्हाला लहानपणी एवढं शिकवलं होतं की माणसाच्या 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्हीसाठी आपण आपला समाज हा अत्यंत खालच्या म्हणजे आपल्याकडे उत्पन्न नव्हतं आणि त्यातून आपण पूर्ण जीवनाचं झगडत राहिलं. कुणाकडे तरी सेवा करायची, नोकरीचा प्रश्न नव्हता आणि त्यातूनच आपण उदरनिर्वाह करत होतो. आणि त्यातलं आर्थिक हे महत्त्वाचं कारण. अन्न, पैसा असेल तर इथे कितीतरी लोक असतील की आपण बाहेरून आलो आहे उपाशी राहून, कारण पैसे नव्हते म्हणून आपण अन्न घेऊ शकत नव्हतं. वस्त्र, एक वस्त्र, एक शाळेत जाताना सुद्धा आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, 50-60 वर्षाच्या अगोदरची गोष्ट, की पॅन्ट फाटलेली असेल तर शर्ट पाठीमागे लोंबकळून ठेवायची, एकच आणून धुवायची, या प्रकारची परिस्थिती होती. की पैसा नव्हता. निवारा कुठलं? आज कमीत कमी आपण कॉन्क्रीटच्या घरामध्ये राहतो, त्यावेळेस मातीच्या घरात राहणं सुद्धा फार कठीण झालं होतं आणि गावाच्या शिवाऱ्याच्या बाहेर. याचं कारण मुख्य होतं ते वित्त. पैसे नव्हते, साधन नव्हतं आणि हा साधन नसल्यामुळे आपली गरिबीची किंवा हलाखीची परिस्थिती ती आपण उपभोगली आहे. खरोखरच ह्याचं सगळं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. स्वातंत्र्यानंतर जे काही आपल्याला अधिकार दिलेत संविधानाच्या माध्यमातून, मला वाटतं पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी ह्या प्रकारे एक आर्थिक क्षेत्रामध्ये फार उन्नत झाली. आपल्यासारखे सुद्धा, आम्ही सुद्धा त्यातूनच की. आणि हे जे करत असताना आत्ताची जी परिस्थिती बदलली आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची काय गरज आहे असल्या प्रकारच्या संस्थाची याची थोडंसं कल्पना देतो. मी म्हणजे जर म्हटलं की जवळपास 40 वर्ष काम केलं आणि राष्ट्रीय स्तरावर जेव्हा काम करताना अशा बऱ्याच ठिकाणी मी असा समीक्षा पण केला, खरोखरच अशा आपल्या लोकांच्या बँका आहेत का? नाही. मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा जेव्हा अध्यक्ष होतो, दुसऱ्याच आठवड्यात लोकांची बैठक बोलावली आणि त्याला म्हटलं की मला सांगा की महाराष्ट्रामध्ये 2,20,000 सहकारी संस्था आहेत, त्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या किंवा माणसांनी प्रवर्तक म्हणून उभ्या केलेल्या अशा संस्था किती? मला एकही नाही. एक फक्त मला साखर कारखाना सांगितला गेला होता. मी बऱ्याच वेळेस म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना हा उस्मानाबादला आहे, मला एक सांगितलं होतं. मी त्यांना सहज विचारलं की त्याची परिस्थिती घेतली, मला वाटलं असेल सुद्धा. मला त्याच साखर कारखान्यामध्ये मोडी टाकायला बोलावलं गेलं होतं आणि त्यात जी परिस्थिती पडली ती एक सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा नावाचं उपयोग म्हणून त्यांनी केलं, पण आपली संस्था नव्हती बरं. आणि आज 2,20,000 संस्थांमधून आपल्या किती संस्था आहेत हे अजूनही नगण्य आहेत. मग आताची गाडाची गरज काय? मी पाहिले, मी सांगतो 40 वर्षापासून मी जेव्हा मोठमोठ्या बँकेच्या सगळ्या बँकांचा जेव्हा नॅशनलायझेशन पासून तर आतापर्यंतची जी परिस्थिती बघतोय त्यात खरोखरच आपल्याला त्याचा वाटा मिळाला का किंवा आपण उभ्या केला का? म्हणण्याचा अर्थ आपण उभ्या केल्या नाहीत केल्यात.
आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आता ज्या काही मोठमोठ्या बँका आहेत त्या बँका कुठेतरी उभं केल्या, मी त्याचे पैसे ठेवतो, ठेवी ठेवतोय आणि तोच त्याचा उपयोग दुसऱ्यांना देतो. हेच नक्की, हेच कारण. आणि हा निधी बँकेचा आपल्याला थोडंसं वाटत असेल की निधी का ठेवलं, बँक का नाव ठेवलं नाही, युग प्रवर्तक बँक ठेवायला पाहिजे होतं, असं होतं. किंवा एखादी सहकारी बघा, बँका म्हटल्यानंतर बँकेचं आपण असंच म्हणतोय की ज्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक म्हणून ज्याला लायसन्स दिलेले असतं त्या मोठमोठ्या बँका त्यातल्या राष्ट्रीयकृत बँका आल्यात, प्रायव्हेट बँका पण आल्यात, फॉरेन बँका आल्यात, क्षेत्रीय ग्रामीण बँका आल्यात, कोऑपरेटिव्हमध्ये सहकारी क्षेत्रातल्या, म्हणजे त्यांना फक्त लायसन्स दिलेलं असतं रिझर्व्ह बँकेचं. पण बाकीच्या ठिकाणी मग नाही आहे का, त्याच्यात ते व्यवस्था आहे का? आहेत. पतसंस्था सुद्धा त्याच आहेत की. दुसरं निधी आता जे दिलेलं. आता फरक थोडासा समजून घेऊया. इथे बऱ्याच लोकांना थोडासा प्रश्न सुद्धा पडला असेल, निधी का वापरतात फरक? कार्य जर पाहिलं त्या बँकेचे कार्य म्हणजे एखाद्या स्टेट बँकेमध्ये म्हणजे गेलोय किंवा एखाद्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये गेलो, जे कार्य करतात तेच कार्य आपण निधी करतो. आणि काय करतात तो बँक? दोन्हीच गोष्ट करतात. लोकांकडून ठेवी जमा करून घेतात, ठेवी घेतात, आम्ही ठेवतो की. दुसरं, त्या ठेवीचा उपयोग लोकांना कर्ज देण्यासाठी दिला जातो. ह्या दोनच गोष्टी. आणि बाकी जो पैसा राहिला तो बँकेच्या दृष्टिकोनातून आपण इन्व्हेस्ट वगैरे करतो, तो गोष्ट सोडून द्या. पण दोनच कामं महत्त्वाची, एक लोकांकडून ठेवी घेणं आणि त्या ठेवीचा उपयोग कर्ज रूपाने लोकांसाठी देणं. आता एखाद्या ठिकाणी आता तिथलं जर पाहिलं, मोठी बँक आहे, खूप बँका आहेत. मागच्याच आठवड्यात मी भारतीय स्टेट बँकेच्या रिक्रुटमेंटमध्ये फार मोठ्या सिनियर पोझिशनच्या सिलेक्शनसाठी बसलो होतोय. ओके. आणि त्यात आम्ही बघतोय की मी कधीही गेल्यानंतर थोडंसं विचारतो, सामाजिक बांधिलकी म्हणून विचारतो की खरोखरच या लोकांसाठी आपण काही काम करतो का? नावापुरतं काम करतो. आज जरी मला कोणत्याही बँकेत जर जायचं झालं, मला अगोदर विचारलं जातं तुमच्याकडे तारण काय? सगळ्याकडे तारण आहे का? नाही आहे. जीवनाचं साधन आपल्याला पैसा पाहिजेच आहे, पण पैसा उभं करण्यासाठी एकतर नोकरी करावी लागेल किंवा मला व्यवसाय करावा लागेल. व्यवसाय, सेवा असो किंवा काही असो. आणि त्यासाठी पैसा असायला पाहिजे. पैसा मागायला गेलो तर मला देत नाही, कारण तुम्हाला तारण आहे का? आता कमीत कमी आपण शहरात आहो म्हणून तारण देतो, आपलं घर तरी आहे. बाकीच्या ठिकाणी तारण नसलं तर त्याला घर परत जावं लागतं. ही वास्तविकता आहे बरं खरं म्हणजे. मग ही जी एक फळी ज्याला म्हणता येईल किंवा कमी जे म्हणता येईल, याला कसं पूर्ण करता येईल? आणि हे पूर्ण करण्यासाठी बेसिकली अर्बन निधी जे बँक आहे हीच असल्या संस्था, दोनच संस्था काम करू शकतात, पतसंस्था आणि निधी बँक, ह्याच संस्था. आणि हा म्हणजे याचा नेमका काय त्याचा प्रकार आहे खरं पाहिलं? निधी बँक म्हणजे आपापल्या लोकांनी आपल्यासाठी उभी केलेली संस्था, वित्त संस्था. आणि वित्त संस्था म्हटलं किंवा बँक म्हटलं तर दोनच गोष्टी असतील की ठेवी ठेवणं आणि कर्ज देणं. ह्या दोनच गोष्टी जे बँका करतात तेच आपण करतो की, आणि तेच करायला पाहिजे. त्याचाच उद्देश आहे खरं म्हणजे. एवढंच आहे की निधी बँकेला कंपनीमध्ये रजिस्टर्ड केलेलं असतं, कंपनी म्हणून रजिस्टर्ड केलेलं असतं. जरी रिझर्व्ह बँकेच्या परवाना नसला तरी पण आपण ठेवी ठेवू शकतोय. त्यामुळे महत्त्वाचं जो आहे की ही व्यवस्था, आपण निधी बँकेची जी व्यवस्था म्हणतो ती व्यवस्था आपल्या लोकांना, आपल्या समाजाला, मग तो कुठल्या समाजातला ह्यातलं नाही, आपल्या लोकांचे समविचाराचे लोक, म्युच्युअल ज्याला म्हणतात, त्या लोकांनी एकत्र येऊन असल्या प्रकारची संस्था उभी करणं, त्यांच्याकडे जे सरप्लस असेल ती ठेवी ठेवणं, आणि दुसरं त्यांना ज्या लोकांना कर्जाची गरज असते त्यांना ते. आता कर्जाची गरज म्हटलं, शाळा सुरू झाल्या त्यांना सुद्धा 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये पाहिजे की. परवाच दिवशी मला कोणीतरी सांगत होतं की शाळेचं, काल संध्याकाळी, की काल शाळेची पुस्तक म्हणजे 500 किंवा 600 रुपये. आता 5 पुस्तकं घ्यायचं तर 3,000 रुपये. खरोखरच आहेत का आपल्या गरीब माणसांकडे खरं म्हणजे? मग कुठेतरी मी बघावं लागणार ना मला. आणि कुठेतरी गेलोय तर 5 रुपये हप्ता किंवा 10 रुपये महिना या प्रकारची सुद्धा व्यवस्था आहे की या समाजात, म्हणजे बाकीच्या ठिकाणी ज्याला आपण शाहूकार म्हणतो खरं. पण अशी आपल्या हक्काची अशी कुठेतरी संस्था करता येईल का? नक्कीच करता येईल. 40 वर्षाचा अनुभव सांगतोय. आत्ताच आमचे
जेतवनचे मी त्यांच्याकडे पण गेलो होतो खरं म्हणजे. येस. आणि थोडंसं घाबरवलं की बघा असं नाही झालं तर असं होईल. नाही घाबरायचं म्हणजे थोडंसं त्यांनी त्या प्रकारचे हे विचार मांडले. खरं म्हणजे काही घाबरायची गरज नाही. बरं मी 40 वर्षांपासून सांगतोय खरं म्हणजे काही घाबरायचं. दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जे काही नियम घालून दिलेले असतात ते नियमाचे पालन करा एक, आणि दुसरं तुमचं व्यवस्थापन ठेवा. व्यवस्थापन म्हणतो बरं. हा दोन जसे केल्यात ना काही अडचण येणार नाही आणि नक्कीच काही प्रश्न येत नाही. खरं म्हणजे नियमाचे पालन करा. जर आता सरांनी जे NH4 वगैरे सांगितलं, आता ह्या टेक्निकल गोष्टी होत्या. NH4 मध्ये रिटर्न भरावं लागतं. जर तुम्ही प्रॉपरली त्या नियमाप्रमाणे काम केलं नाही तर तुम्हाला तुमचं नोंदणी रद्द केली जाते. हेच नियम की खरं म्हणजे पाहिलं तर. हे कशासाठी? नियम मोडले तर ना, नियम आहेत ना, नियमाचं पालन करा, संपलं की काही नाही. आणि व्यवस्थापन म्हणतो, आणि व्यवस्थापन जर प्रॉपरली असेल तर मला असा कुठलाही असा प्रसंग आठवत नाही की एखादी संस्था अडचणीत गेल्या. सगळ्या ज्या अडचणीत गेलेल्या संस्था पाहिल्या त्या केवळ व्यवस्थापनामुळे गेल्या, नियम तोडल्यामुळे गेला. कितीतरी बँकेचं नाव घेऊ शकतोय. PCM, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक पाहिलं, रुपी बँक. माझ्याकडे प्रपोजल आलं होतं, चीफ मिनिस्टरने मला प्रपोजल दिलं होतं की याला घ्या तुम्ही, मर्ज करा तुमच्या बँकेमध्ये. इथपर्यंत प्रपोजल आलं. कुठून कशामुळे झाल्या होत्या? बेसिकली व्यवस्थापन. आणि काय साध्या भाषेत किंवा साध्या शब्दात सांगतो, व्यवस्थापन म्हणजे काय? मी फक्त म्हटलं की दोनच गोष्टी आहेत. एक, लोकांच्या ठेवी घेणं, सभासदाकडून ठेवी घेणं. आणि दुसरं, त्या ठेवीचा उपयोग आपण कर्ज रूपाने देणं. नुसता ठेवी ठेवून, आता जसं म्हणाले की नाही तुम्हाला ठेवी घ्यायचेच नाही घ्यायचे नाही असंच सुद्धा म्हणाले. बघा माझं मुख्य काम जे आहे ठेवी ठेवणं आहे, पण मला सुद्धा तो व्यवसाय शोधावा लागेल. कुणाची गरज आहे आणि कुणाला गरज आहे, म्हणजेच ठेवी ठेवणं. ठेवी जेव्हा घेतोय आता जसं दुसऱ्या बँकांमध्ये जशा सेविंग ठेवी ठेवू शकतो ना आपण त्याला, त्याचप्रमाणे निधी बँकेमध्ये पण ठेवू शकतो. फिक्स डिपॉझिट्स, मुदती ठेवी त्या पण ठेवू शकतो. मी म्हटलं ना ॲज गुड ॲज बँक. फक्त एवढंच आहे, कंपनीमध्ये सांभाळलं तर मोठी संस्था, आणि सांभाळायला काही कठीण नाही. बरं काहीच कठीण नाही. तर त्यामुळे तो जर आपण ज्या ठेवी ठेवतोय त्याच्यावर काहीतरी व्याज देतो ना, 2%, 4%, 5%, 10% नियम घालून दिलेले आहेत. त्याच्यावर किती नको म्हणून. ओके. आणि जर मला माहिती की 5 किंवा 6, मी परवाच एका बँकेमध्ये अजूनही मी सल्लागार म्हणून काम करतोय 2-3 बँकांमध्ये, आणि त्यामध्ये पाहिलं त्यांचं कोऑपरेटिव्ह बँकेची बात म्हणून हे गोष्ट सांगतो बरं. त्यांच्या ठेवीचा दर म्हणजे व्याजाचा दर, व्याज म्हणजे 7% देतात, कुणाला 3% देतात, 4% देतात. पण आम्ही ओव्हरऑल असं म्हणतोय की ठेवीवरील व्याजाचा दर 6 रुपये 10 पैसे. एक थोडंसं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की बँक आपण सांभाळताना आपला विश्वास कसा राहील. ओके, ह्या दृष्टिकोनातून 6 रुपये 10 पैसे त्यांचा ओव्हरऑल झाला. मॅक्सिमम त्यांना 7% देतात. जर मी 7% जर व्याजाचा दर घेतला असेल ठेवीदारांकडे, ठेवीचं आपण एसेट केल्या असतील तर 7% त्याला देणं आहे. मला व्याज देताना किंवा कर्ज देताना त्याला कमी 10-12% ते लावावंच लागेल ना, कारण की खर्च जो येणार असेल 2-3%, 7-3 10 झालं. 1% नफा घ्या. एखाद्या ठिकाणी बुडालं तर होतं, बुडू नये. करेक्ट. म्हणजेच काय आपण काय करतोय, हा सगळ्या बँकेचा जो खेळ खेळतो ना, हा फक्त मार्जिन किंवा दुराव्यावर काम करतोय. आणि दुरावा सांभाळणं म्हणजेच ठेवी घेणं आणि कर्ज देणं हे सुद्धा एक स्किल आहे. खरं स्किल आहे. स्किल म्हणजे त्याला प्रॉपरली सांभाळलं तर मला काही प्रश्न येत नाही त्यातला. त्यामुळे आपण किती टक्क्यांनी ठेवी घ्यायच्या, किती टक्क्यांनी कर्ज द्यायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं बँका जर फेल्युअर झाल्या असतील किंवा अडचणीत आल्या असतील तर त्या केवळ आणि केवळ पैसे परत न दिल्यामुळे. सगळे सांगतो म्हणजे एवढा इतिहास सगळा जो आहे ना, बँकिंगचा इतिहास पाहिला आहे आम्ही 40 वर्षातून. मोठमोठ्या बँकेचा आम्ही निरीक्षण केलं, सगळं इन्स्पेक्शन आम्ही केलं. फक्त ज्या ज्या बँका अडचणी झाल्या त्याला एकच कारण होतं, आणि ते कारण म्हणजे त्यांनी वसुली जर झाली नाही तर, आणि तीच सांभाळायची गरज फार महत्त्वाची. म्हणजे ज्यांना कर्ज देतोय त्या कर्जदाराला
कर्जदारांनी पैसा परत करावं ही अपेक्षा. आणि खरोखरच ज्याला त्याची मदत झाली असतं ना, तो माणूस नक्कीच पैसा देतो. अडचणीत एखादा माणूस येतोय, तो जन्मभर नाव घेतोय. कधी कधी असंही कधी कधी असं होतं, आपण खेड्यातलं म्हणा किंवा कोणालाही म्हणालं. मी एकदा एक उदाहरण सांगतोय की मी पंजाब नॅशनल बँकेच्या इन्स्पेक्शनला गेलो होते मुंबईला. इथेच पुण्याला भारतीय रिझर्व्ह बँकेत होतोय. त्यावेळेस त्या माणसाची इंटरव्ह्यू घेतली होती. त्याला म्हटलं होतं की ह्या बँकेने जे काय सहकार्य केलं त्याचा फायदा काय झाला आणि काय आहे त्याने म्हटलं होतं की मी 5,000पासून ह्या बँकेने मला कर्ज दिलं. 5,000. आज माझी नेटवर्थ, माझी संपत्ती ही 500 करोड आहे. 500 करोड आहे. पैसे परत देणं, पैसे परत देणं, पुन्हा घेणं, हेच तर महत्त्वाचं असतं ना. आणि प्रत्येकाला गरजा आहेत बरं, प्रत्येकाला. पण मी पैशाचा दुरुपयोग केला, समजा मी पैसे ज्या कामासाठी घेतले त्या कामासाठी वापरले नाही, तर मला मग काय, जी काय मला सोर्स असेल, जो काय माझे उत्पन्न असेल, त्या उत्पन्नातूनच ते पैसे परत करा आणि ते देणं कठीण होत नाही. मग संपलं. म्हणजे 3 गोष्टी महत्त्वाच्या. एक, जेव्हा आपण बचत ठेवी घेतोय त्या ठेवी कोणत्या रेटनी घ्यायच्या. दुसरं, कर्ज देताना कोणत्या रेटनी द्यायच्या. आणि तिसरं, पैसा परत आला पाहिजे. आणि व्यवहारांचं व्यवस्थापन केलं तर मला नाही वाटत कुठल्याही संस्था अडचणीत येतील. हा माझा अनुभव सांगतो मी खरं. आता त्याला बऱ्याच थोडंसं आम्ही असं म्हणतोय की माझ्याकडे पैसा किती पाहिजे. 100 रुपये जर समजा मी जमा केले आणि उद्या सर मागायला दिले पाहिजेत ना पैसे लोकांना, विश्वास तर राहील ना. म्हणजे लोकांचा पैसा हा फार वाईट आहे, खरंच सांगतो. 1 रुपया जर सुद्धा कुठेतरी पडलात ना आपल्या खिशातून, त्याची हळहळ म्हणायला लागतं की 1 रुपया पडला. 1च रुपया आहे हो खरं म्हणजे. आज त्याचे काही टॉफी पण मिळत नाही खरं म्हणजे पाहिलं तरी. पण हळहळ लागतच ना मला, कुठेतरी विसरला म्हणून घर शोधतो खरं 1 रुपयासाठी. पैसा फार वाईट आहे. आणि पैसा वाईट असल्यामुळे त्याला सांभाळणं सुद्धा हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपण सांभाळणं म्हणतोय ते लोकांचा विश्वास, ट्रस्ट हा संपादन करणं हे महत्त्वाचं मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून. सर व्यवहारामध्ये काही नाही, तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये सांगा तर काही नाही. त्याला नियम घालून द्या, प्रॉपरली त्याच्याप्रमाणे आपण काम केलं तर काही प्रश्न येत नाही. आणि त्यामुळे व्यवस्थापनाकडून ह्या गोष्टी ट्रस्ट निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. आज ह्या शुभदिनी खरंच आपण हे जे काम केले, समाज सुधार आणि तेही आर्थिक क्षेत्रामध्ये आपण आजपासून पदार्पण करतोय. आता याच्यामध्ये थोडंसं एक नियम याचे असतात की आपण जेव्हा एखाद्या बँकेकडे जातोय तेव्हा बँकेला तो म्हणत नाही की तुम्ही माझे सभासद आहात का. तो कुठे गेला, आपण ठेवीदारच राहतो. एक अकाउंट ओपन करायचं तर सगळे 10 डॉक्युमेंट्स मागतो. आधार कार्ड आहे का, राहण्याचं आहे का, रेंट ॲग्रीमेंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मागतोय. करेक्ट. आणि असायला पाहिजे, त्याची माणसाची ओळख असावी ह्या दृष्टिकोनातून. राईट. पण इथे असताना एक जो काही ठेवीदार जरी असेल त्या ठेवीदारांनी सभासद होणं आवश्यक आहे. कमीत कमी 10 शेअर्स त्यांनी घेणं आवश्यक आहे. तो ह्या संस्थेचा सभासद असावा, ही मुख्य अट घेतली. बाकीच्या बँकामध्ये नाही बरं, कमर्शियल बँकामध्ये असं नसतं. तर ठेवीदार म्हणून जातो आपण आणि तो काय तुम्हाला फक्त व्याज देईल. आता स्टेट बँकेत गेलं तर 3% 2 रुपये 90 पैसे सेव्हिंगवर इंटरेस्ट मिळतं हो. आता ते पाहिलं आम्ही, ते महागाई वगैरे म्हणतो ना, तर महागाईचा तर कुठेच पत्ता लागत नाही, कुठे 3 रुपये जातात ते. तर हा दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला त्याचं प्रॉपरली प्रबंधन केलं तर मला वाटतं की आपण चांगल्या प्रकारे त्याला सांभाळू शकतोय. त्याचे नियम आहेत, बरेच नियम आहेत. आत्ता जवळपास 19 एप्रिलला त्यांनी नियम घालून दिलेले आहेत, नवीन नियम आलेले आहेत निधीसाठी. काही नाही, नियम म्हणजे बंधन. बंधन म्हणजे तुम्ही तोडू नका हे. पण व्यवसाय करताना 2च गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या. एक, जर तुमचं नियम पाळलेत आणि प्रबंधन केलं तर मला वाटतं की दुसरा कोणताही प्रॉब्लेम, कोणताही इश्यू येत नाही. आणि एवढं काही मोठं कठीण काम नाही आहे खरं म्हणजे. एवढंच आहे, प्रबंधन आणि समाज ह्यातली ट्रस्ट किंवा त्याला आपण म्हणतोय की एकाचा विश्वास संपादन करून त्याप्रमाणे पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आत्ताच्या गरजामध्ये पाहिलं तर आर्थिक गरजाबरोबर दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गरजा आपल्या समाजासमोर ह्या आहेत, राहतील आणि ह्या नंतर सुद्धा फार कठीण होतील खरं म्हणजे. 2 अजून आड झाल्यात, तो म्हणजे एक शिक्षण आणि तिसरं एक आरोग्य.
आर्थिक तर महत्त्वाची होती, पूर्वीपासून होती. मी सांगितलंच तुम्हाला, पूर्वीपासून आपण ज्या परिस्थितीमध्ये आपण वावरलोय ते वित्तमुळे की आर्थिक नव्हतं म्हणून. आता दोन गोष्टी आहेत. एक, शिक्षण. आपल्या किती संस्था असतील. ज्यावेळेस सर काल मला बोलत होते की यांनी सुद्धा नर्सरी वगैरे काही डे केअर नर्सरी वगैरे सुरू केलेलं आहे. असले करणं गरजेचं आहे. आज मला पाहिलं, आम्ही तर फ्रीमध्ये एज्युकेशन मिळालं, सगळ्यांना मिळालं असेल, पण आमच्या मुलांना बघा ना, 6 लाख 7 लाख 10 लाख कोण देऊ शकतो. सिम्बायसिसमध्ये मी इंटरव्ह्यूला जेव्हा जातोय सिलेक्शन करायला, 25 लाख रुपये 2 वर्षाची फीस आहे. देऊ शकतो का? माझ्यासारखा माणूस सुद्धा 2 वेळा विचार करत असेल बरं. म्हणजे कुठे राहिलं. म्हणजे ही एक शैक्षणिक जी गरज आहे ती, आणि ती महत्त्वाची गरज आहे, त्याच्यामुळेच मागे राहिलं होतोय. आणि समोर जायचं असेल तर आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी समोर येऊन असल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था किंवा पाठबळ देणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं राहिलं आरोग्याचं. आरोग्य हे महत्त्वाचं. मागच्या 2 वर्षापासून 20 आणि 21मध्ये जर आपण पॅन्डेमिकचा काळ पाहिला, कोरोनाचा काळ पाहिला, किती लोकांनी त्याचे हाल अपेष्टा झाले असतील, किती लोकांना त्यांना झळ पोहोचली असेल, सांगता येत नाही. साध्या डोलोची किंमत 6 दिवसाचे 1 लाख रुपये माझा पुतण्या होत आहे. मी सुद्धा एवढ्या म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये आम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आम्हाला फ्री आमच्या बँक देतं. मी 7 तास ॲम्ब्युलन्समध्ये बसून होतो, विदाऊट ऑक्सिजन नव्हतं म्हणून त्या हॉस्पिटलला. 7 तास फिरत राहिलो, 4-5 हॉस्पिटल फिरत राहिलो, नाही मिळालं. आणि ही परिस्थिती, हे तर फक्त त्यावेळेसची होती हो. आता आरोग्याकडे जायचं झालं तर एखाद्या स्पेशालिस्टला नुसतं सर्टिफिकेट मागायचं झालं तर 600 रुपये द्यावे लागतात. एखादं सामान्य जनरल प्रॅक्टिशनरकडे जरी गेलो तर 200 का 300 रुपये द्यावे लागतात. आणि हाच विचार मनात ठेवून आम्ही, तुम्हाला कल्पना असेल, मागच्या 6-7 पासून मॅडम आहेतच आमच्याबरोबर, मागच्या 5-6 महिन्यापासून ही संकल्पना बोधिसत्व सहकारी रुग्णालय हे स्थापन केलेलं आहे. एक OPD पण आपल्या शेजारीच केलेली आहे. की येत नसतील म्हणजे लोक येत नाही म्हणजे आजारी पडू नये, ही नाही आजारी पडू नये खरं म्हणजे, पण येत नसतील जवळच्या शेजारीच आहे आपल्या. खरं म्हणजे उद्देश असा आहे की आपल्या एक समोर पुढे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी 2-2, 4-4 लाख रुपये खर्च करावे लागतात, तिथे म्हणजे 50,000 रुपये किंवा 1 लाखामध्ये असल्या प्रकारच्या व्यवस्था. आणि आम्ही थोडंसं, आता मी कधी आरोग्य क्षेत्रामध्ये कधीही काम केलेलं नाही आणि मला त्याचा खरोखरच अनुभव नाही. मी त्या बँकिंगमध्येच काम केलं आणि आता ते पाहतो की त्यातला ज्या क्षेत्रातला जो आंतरिक जो अनुभव आहे ना, तो फार वाईट आहे. दुसरं काही नाही, एक्सप्लॉयटेशन, नुसतं पिळवणूक आहे नुसतं. आणि ती पिळवणूक थांबायची जर झाली तर असल्या प्रकारच्या संस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील. ही काळाची गरज आहे खरं म्हणजे. त्यामुळे इथे फक्त आम्ही सुरुवात केली, एक हळूहळू त्याचं एक्सपान्शन करायचं आणि शेवटी एखादं आपलं चांगलं 200, 300, 400 बेडेडचं हॉस्पिटल उभं करावं आणि त्यात कॉलेज वगैरे सारखं आपल्याच मुलांना नर्सेस करायच्या, डॉक्टर करायच्या, हा स्वप्न आहे. हे स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकता, कारण सहभाग हा तुमचा. आतापर्यंत जे काय केलं, 2 करोडच्या जवळपास भाग भांडवल दिलं, आपणच दिलं. कोणी 5,000 रुपये दिले, कोणी 10,000 दिले, कोणी 20,000 रुपये दिलेत. ओके, हाच पैसा उभा करून आता आम्ही 1-1 फिरतोय, मराठी भाषेत असं, गावच्या भाषेत ना, 1-1 फिरतोय जागेसाठी. जागा मिळाली उभं करण्याचं आमचं तयारी आहे, पण फिरतोय आम्ही. आम्हाला कुठेतरी एखादी जागा मिळाली, पण आता तुम्हाला माहीत आहे पुण्यामध्ये सुद्धा एक गुंठा घ्यायचं झालं तर काल एखाद्याने म्हटलं 60 लाख रुपये गुंठा म्हणाला तो, 60 लाख रुपये. आणि हे जर करायचं जर झालं तर खरोखरच आपल्याला पैसा उभा करावा लागेल, भागभांडवलाच्या माध्यमातून, धम्मदानाच्या माध्यमातून. आम्ही लोकांना सुद्धा अप्रोच करतो आहेत. आणि आज जरी आपल्याला OPD जर पाहिली इथली 14 नंबर लेनमधली, तर मला वाटतं की एखाद्या OPमध्ये गेल्यानंतर असं वाटणार नाही की तुम्हाला OPD आहे ती. खरंच नाही. चांगली व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. फक्त गरज आहे तुम्हाला ज्या सेवा लागतात, आरोग्य सेवा लागतात, त्या आरोग्य सेवा तिथे येऊन उपभोग घ्या म्हणजे सेवा घ्या. एवढंच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. जिथे जिथे तुम्हाला मदत करता येईल तिथे मदत करण्याचा प्रयत्न करा. राहिलं युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेचं, जे काही तुम्हाला माझं मदत लागेल, मी आहेच खरं, नेहमी आहेत.
जेतवनला पण आहे, त्यातल्या नागलोकला पण आहे. मी जातो बऱ्याच वेळा असताना सांगतोय, पण कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे सुद्धा ॲज ए बँकर म्हणून बँकेचा जो काही मला थोडासा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या माध्यमातून आजची काळाची गरज खरं पाहिलं तर आपल्या आर्थिक संस्था उभ्या कराव्या लागतील आणि ह्याच प्रकारच्या लहान लहान संस्था उभ्या करून आपल्याच लोकांचा पैसा आपणच ठेवतो ना हो दुसऱ्या बँकांमध्ये. तेच तर करोडो रुपये आहे झालं. परवाच्या दिवशी एका बँकेत गेला असताना त्यांना मला 300 कोटीचे डिपॉझिट ठेवी आहेत म्हणे, 300 कोटीचे. आता हा उभा केलेला पैसा कोणी केलेला? तुम्हीच केला की. म्हणजे त्या भागात राहणारे लोक किंवा दुसरेही लोक असतील, पण त्यातही सुद्धा सगळ्यांचा वाटा आहे. बऱ्याच वेळा मी भारतीय रिझर्व्ह बँकेत असताना सुद्धा आम्ही असा नेहमी प्रयत्न करायचो की खरोखरच दुर्बल गट आहे का, आम्ही एक SC/ST गट किंवा दुर्बल गट ज्याला म्हणायचो त्याला किती टक्के कर्ज दिलं जातं. आजही रिझर्व्ह बँकेने म्हणतोय की 12% ते 15% जवळपास दुर्बल गटांना दिलं, पण आज आकडेच मिळत नाहीत. आकडे मिळत नाही म्हणजे देत नाहीत खरं म्हणजे. आणि हे देणं समाजासाठी देणं, समाजाच्या विकासासाठी देणं, त्यांच्या उन्नतीसाठी देणं आणि हे देणं म्हणजे असल्या प्रकारच्या संस्था उभ्या करणं हे महत्त्वाचं खरं म्हणजे. ह्या ज्या प्रसंगी चांगल्या दिवशी आपण सुरुवात करतोय. मी सगळ्या प्रवर्तक त्याचबरोबर संचालक मंडळातील सभासदांना हार्दिक शुभेच्छा देतोय. बँकेची भरभराट हो ह्याची सुद्धा शुभेच्छा देतोय. आणि जे काही तुम्हाला आपल्याला मदत पाहिजे असेल तर डेफिनेटली मी आहेच तुमच्याबरोबर, नेहमी मदत आहे. एक काय म्हणतो एक्सपिरियन्स किंवा बँकिंगमधल्या जे काय गोष्टी असतील तर डेफिनेटली मी तुमच्याबरोबर आहेच. राहायला पण आता जवळच आहे, मी तुमच्या बाजूलाच आहे, जवळपास इथून 2-4 किलोमीटरवर. ओके, तर आपण सुद्धा ह्या बँकेच्या सेवेचा उपयोग घ्या. विश्वास ठेवा, विश्वास उभा करा. आणि दोघांमधला विश्वास राहिला तर मला वाटतं बँक ही सक्सेसफुल राहील. एवढीच ग्वाही देतो. इथेच थांबतो. जय भीम. खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. खूप म्हणजे सगळ्या गोष्टी एका शब्दात सांगायचं तर अर्थकारणाची साक्षरता, इकॉनॉमिकल लिटरसी जो काही महत्त्वाचा विषय होता तो तुमच्या बोलण्यातून सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याचं मी असंच वर्णन करल. आणि सहकार्य तर अगोदरही आहे, यापुढेही राहील. तुमच्यासारख्या सगळ्या लोकांच्या जीवावरच आम्ही म्हणतो की आम्ही हे पुढं घेऊन जाऊ. म्हणजे शक्य नाही आहे ते, किती आपण एकट्यानं दोघट्यानं केलं तरी आपलं मार्गदर्शन आणि सगळ्या गोष्टी आम्हाला साथ देतात आहे, म्हणून इथपर्यंतचा हा प्रवास सुरू आहे. आता खरं तर ऊन होतं आहे आपलं. शेवटी संचालकांमधून फक्त आता आभार व्यक्त करायचा आहे. एक आभार व्यक्त केल्यानंतर विनंती असेल की आपण छोटासा अल्पोपहार स्वीकारायचा आहे आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत म्हणजे कार्यक्रम थांबणार आहे. बँक सुरू होणार आहे आजपासून. तर बँकेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. जे काही फरक आहे की तुम्ही जोपर्यंत सभासद होत नाही तोपर्यंत इथे म्हणजे एंट्री पॉईंट येतो, तोपर्यंत तुमचा रिलेशन याच्याबरोबर नाही. म्हणजे तुम्ही या परिवाराचा सभासद झाले की मग सगळीच बँक तुमची आहे. तर या अर्थानं आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. तर मी आता ऊन होते आणि परत एकदा एक फक्त सन्मान घेतो. विहाराचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थजी, त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. मी खोब्रागडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आपण टाळ्या वाजूयात. ठीक आहे. ब्रह्मास काय सिटीतून एखादा प्रतिनिधी आला असेल तर त्यांचं, मला वाटतं वाघमारे साहेब होते, गेले काय? बरं कार्यक्रम होता. ठीक आहे, धन्यवाद. नाही ना, नक्की. ठीक आहे. यानंतर आपण आभार प्रकटन झाल्यानंतर थांबूयात. तर मी पाटील सरांना विनंती करतो की याचं आभार व्यक्त करूया आणि थांबूयात. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच आधुनिक भारताच्या लोकशाही युगाचे युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आहे असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व मानव कल्याणासाठी, मानवाच्या विकासासाठी झटलेले
सर्व संत महापुरुष महामाता यांच्या आचारांना आणि विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिवादन करतो व आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तसेच संचालक मंडळ व संपूर्ण राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी व सर्व महापुरुषांचे अनुयायी यांना माझा सविनय भीम. या ज्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन आहे ते सुखदेवे सरांचं मार्गदर्शन खूपच असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आणि आपल्या समाजामध्ये असे विद्वान लोक आहेत, आपले प्रतीक जानराव साहेब असतील CA, सुखदेवे साहेबांसारखे माणसं असतील, तर या अशा लोकांना समाजासमोर प्रेझेंट करणं हा सुद्धा या कार्यक्रमातून आम्ही साध्य केलेला आहे. ॲडव्होकेट चव्हाण साहेब असतील, म्हणजे राजकीय व्यक्ती आपल्या समाजामध्ये प्रेझेंट होतात, परंतु आपल्या समाजामध्ये विद्वान असलेली ही जी मंडळी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, जे समाजासाठी ते काय काय योगदान देतात, हे जे आपले विद्वान लोक आहेत, हे जे पदाधिकारी लोक आहेत, हे आपल्या समाजापुढं पाहिजे तेवढे प्रेझेंट होत नाही. आणि तेच आम्हाला या आजच्या कार्यक्रमातून साध्य करायचं होतं, तर ते या कार्यक्रमानिमित्त आम्ही साध्य केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही परिस्थिती जी आहे ही आपोआप बदलत नाही. कोणत्याही परिस्थितीला आपल्या स्वतःहून बदलवावं लागतं. तिला बदलवल्याशिवाय आपण कसं ती परिस्थिती कशी बदलणार? आपण काही निर्माणच केलं नाही तर काही निर्माण कसं होणार? म्हणून आपल्या समाजाचं जे सर बोलले, इतक्या बँकांमधून आपल्या समाजाच्या बँका किती आहेत, इतक्या शाळांमधून आपल्या समाजाच्या शाळा किती आहेत, इतक्या दवाखान्यांमधून आपल्या समाजाच्या दवाखाने किती आहेत. समाज म्हणजे भारतीय समाज आणि महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेला समाज. इथं कोणत्याही एका जातीचा किंवा एका धर्माचा या ठिकाणी माझा समाज म्हणून अर्थ अभिप्रेत नाही आहे. तर अशा अर्थानं या ठिकाणी आपल्या समाजाची जर प्रगती व्हायची असली, तळागाळातील संपूर्ण सामान्य मानवांची जर प्रगती व्हायची असली, तर आपल्याला या शैक्षणिक संस्था असतील, आर्थिक संस्था असतील, आरोग्यविषयक संस्था असतील, या निर्माण कराव्या लागतील. आणि त्या आपोआप निर्माण होत नाही, त्या आपल्याला निर्माण कराव्या लागतील. आणि त्या निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि या असल्या विद्वान व्यक्तींचं मोलाचं मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी आम्हाला अभिप्रेत आहे, मोलाचं आहे. आणि तेव्हाच आपण सर्व मिळून या ठिकाणी काहीतरी निर्माण करू शकू. तर महापुरुषांचा जो संपूर्ण लढा होता, तो संपूर्ण महापुरुषांचा लढा जर आपण लक्षात घेतला तर तो याच्यासाठी होता की समाजामधले जे सामान्य माणसं आहेत की ज्यांना काही मिळालेले नाहीत मूलभूत अधिकार, तर याच्याचसाठी होता की सर्वांचा सन्मानपूर्वक विकास व्हावा. त्याच्याचसाठी संपूर्ण महापुरुषांचा हा लढा होता. ह्या अभ्यासाअंती आपल्याला सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता जवळजवळ 1 वाजत आलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी शांतचित्ताने या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे राहून. तर डॉक्टर ML सुखदेवे साहेब, चेअरमॅन बोधिसत्व सहकारी रुग्णालय, तसेच आयुष्यमान प्रतीकजी जानराव साहेब CA, आपल्या युगप्रवर्तक अर्बन निधीचे तज्ज्ञ सल्लागार, तसेच ॲडव्होकेट आनंदजी चव्हाण साहेब, हे नोटराईज वकीलसुद्धा आहेत, एवढं लक्षात असू द्या. हे आपल्या युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेचे कायदेशीर सल्लागार आहेत. तसेच सिद्धार्थ बुद्धविहार कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, बोधिसत्व रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी, जेतवन निधी बँकेचे इतक्या लांबून आलेले सर्व पदाधिकारी व अर्थदीप पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, नागलोक निधी बँकेचे पदाधिकारी, तसेच आम्रपाली बुद्धविहाराचे संपूर्ण पदाधिकारी, तसेच सभासद व युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेचे सर्व सभासद यांचे युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेच्या संचालक मंडळातर्फे मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो.
व आपल्या योगप्रवर्तक बँकेचे मुख्य प्रवर्तक आदरणीय धनराजजी जावळे सर यांनी या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं जे अतिशय योग्य असं सूत्रसंचालन केलं, तर त्यांचंसुद्धा सर्वांच्यातर्फे आपण आभार व्यक्त करूयात. आणि मला असं वाटतं की सर्वांनी मिळून सरांचासुद्धा एक सत्कार केलात. नाही ते काय होतं माहिती आहे का, ते संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करतात, संपूर्ण अभ्यास करतात, संपूर्ण याची मांडणी करतात आणि सगळं तेच करतात, परंतु ते या सगळ्या गोष्टी राहूनच जातात. तर म्हणून आपण त्यांचं स्वागत या सर या आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य या सर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी. आणि हे जे स्वागत आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्वागत समजूयात की युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेच्या संचालक मंडळांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे स्वागत आपण समजूयात. तर या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता मी याच ठिकाणी थांबतो. सर्वांना माझा सविनय जय भीम.